नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता रणांगण टेस्ट सिरीज मधला पेपर 2 जो आहे, जो 18 मे 2025 ला पार पडलाय पॉलिटीचा। उर्वरित पॉलिटीवर आधारित हा पेपर होता आणि यामध्ये आता पॉलिटी या विषयाचं तसेच करंट अफेअर या विषयाचं विश्लेषण आता आपण बघणार आहे। चला सुरुवात करूया। बघा, सर्वात पहिला क्वेश्चन, एक मिनिट बघतो। हा, पहिला क्वेश्चन काय म्हणतोय, घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात विधाने निवडा। आता एक लक्षात घ्यायचं, आपल्या संविधानामध्ये तुम्हाला असं दिसेल काही विधेयक असतात, जसं की पहिलं विधेयक आहे, एक असतं सामान्य विधेयक, दुसरं असतंय वित्त विधेयक। वित्त विधेयकाचे दोन प्रकार आहे, वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2। त्यानंतर असतं धन विधेयक आणि तिसरं राहतं, ठीक आहे, तिसरं ज्याला म्हणतात काय, घटना दुरुस्ती विधेयक, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल। आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की सामान्य विधेयक म्हणजे काय। सामान्य विधेयक म्हणजे असं विधेयक जे वित्त विधेयक, धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक नसतं। वित्त विधेयक 1 म्हणजे काय, आर्टिकल 117(1) नुसार जे विधेयक मांडलं जातं त्याला वित्त विधेयक म्हणतात। त्यानंतर आर्टिकल 117(2) नुसार जे विधेयक मांडलं जातं त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात वित्त विधेयक 2। धन विधेयक मनी बिल म्हणजे आर्टिकल 110 नुसार मांडलं गेलेलं विधेयक आहे, ठीक आहे। आणि कॅब म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल म्हणजे 368 नुसार जे विधेयक पारित केले जातात आणि मांडलं जातं त्या विधेयकाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल असं म्हणतात, ठीक आहे। आता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल का म्हणतात त्याच्या मागचं रिझन समजून घ्या। जेव्हा जेव्हा संविधानामध्ये आपल्याला समजा एखादं नवीन आर्टिकल आहे, नवीन आर्टिकल किंवा नवीन भाग आहे, पार्ट किंवा नवीन शेड्यूल आहे, ज्याला आपण काय म्हणतो अनुसूची, हे जर ऍड करायचं असेल किंवा जुनं रिमूव्ह करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील, बदल करायचे असतील, तर यासाठी काय करावं लागतं, घटना दुरुस्ती विधेयक मांडावं लागत असतं। क्लिअर। बघा, घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे असं विधेयक जे आर्टिकल 368 नुसार मांडलं जातं। कशानुसार, 368 नुसार। त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन भाग, नवीन अनुच्छेद किंवा नवीन अनुसूची ही ऍड केल्या जाते, रिमूव्ह केल्या जाते किंवा काय चेंजेस केल्या जातात। मग याच्या संदर्भात काही रूल्स आहेत। रूल्स बघा कोणकोणते। नंबर 1, घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, अगदी बरोबर, लक्षात ठेवायचं। घटना दुरुस्ती विधेयक इधर तुम्ही लोकसभेत मांडू शकता और तुम्ही राज्यसभेत मांडू शकता, म्हणजे कोणत्याही सभागृहात मांडू शकता। क्लिअर। पण एक लक्षात ठेवायचं, राज्यांना घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार भारतात दिलेले नाही आणि घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार केंद्राकडे असणे हे एका प्रकारची युनिटरी काय आहे, सिस्टम आहे। नंबर 2, घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते, अगदी बरोबर आहे। मला एक सांगा, घटना दुरुस्ती विधेयकाला जर राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज असेल, ठीक आहे, तर मग विरोधी पक्षाला जर एखादं घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं आहे तर ते मांडू देतील का, नाही। कारण की राष्ट्रपती जे कारवाई करत असतात, जे ऍक्शन करत असतात, हे कोणानुसार करत असतात, हे म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, म्हणून हा क्लॉज नाहीये। आणि एक लक्षात ठेवायचं, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज इथं लागते, सॉरी, धन विधेयकाला लागते आणि दुसरं म्हणजे वित्त विधेयक 1 ला लागत असते, या दोन यालाच लागत असते, ठीक आहे। संविधानात 3 विधेयक अशी आहेत की ज्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे। एक, राज्यांचं नाव वगैरे बदलायचं असेल, सीमा बदलायचं असेल, सीमेत बदल करायचा असेल, ते विधेयक आर्टिकल 3 नुसार मांडलं जाणार, सॉरी माय बॅड। हा, दुसरं धन विधेयक आणि तिसरं म्हणजे वित्त विधेयक 1। क्लिअर झालंय। त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक हे सार्वजनिक आणि खासगी दोन्ही सदस्य मांडू शकतात, अगदी बरोबर। सार्वजनिक सदस्य म्हणजे काय, मंत्री असणारे सदस्य। आता जसं काय, नितीन गडकरी साहेब यांनी जर विधेयक मांडलं तर यांना सार्वजनिक सदस्य म्हणतात, कारण ते मंत्री आहेत। आणि सुप्रिया सुळे मॅडम यांनी मांडलं तर ते घटना दुरुस्ती, ते सार्वजनिक विधेयक नाही, ते खासगी विधेयक, कारण की ते मंत्री नाही आहेत। सो मंत्री असणाऱ्या सदस्याला सार्वजनिक सदस्य, मंत्री नसणाऱ्या सदस्यांना खासगी सदस्य, दोघंही मांडू शकतात, ऑब्वियस आहे। क्लिअर। आणि घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे, अगदी बरोबर। बघा, राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात कोणतेही विटो पॉवर नसतात, ठीक आहे। घटना दुरुस्ती आहे 24वी घटना दुरुस्ती 1971। या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतीला
घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं काय करण्यात आलं, बंधनकारक. सो त्यामुळे वरीलपैकी सर्व काय असेल, योग्य असेल. गेटिंग माय पॉइंट. नेक्स्ट वन, दुसरा क्वेश्चन आहे, जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचा भारतात सामीलनामा यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि जम्मू काश्मीरचे जे होते राजा हरिसिंह यांनी कधी स्वाक्षरी केली. तर बघा लक्ष द्या, भारतात काही स्टेट असे होते, मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, ठीक आहे. भारतात काही स्टेट असे होते की ज्यांची इच्छा होती की आम्हाला काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल राहायचं आहे, वेगळं राहायचं. एक मिनिट फक्त. ठीक आहे, बघा कोणकोणते स्टेट होते ज्यांना वेगळं राहायचं होतं. एक, भोपाळच्या राजाची इच्छा होती की मला स्वतंत्र राहायचं आहे. दुसरं, त्रावणकोर होता, त्याची इच्छा होती मला वेगळं राहायचं आहे. जयपूर संस्थानचा राजा होता, त्याची इच्छा होती वेगळं राहायचं आहे. त्यानंतर जुनागड, त्यानंतर हैदराबाद आणि एक म्हणजे J&K. सो यांची इच्छा होती की आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. क्लिअर. पण एक लक्षात घ्यायचं, भोपाळ, त्रावणकोर आणि जयपूर यांना आपण ऍड नंतर म्हणजे आधीच ऍड केलं. जुनागड जे आहे इथं आपण प्लेबिसाइड रेफरंडम घेतलं, म्हणजे सार्वमत घेतलं, लोकांचं वोटिंग घेतलं आणि त्यांना विचारलं तुम्हाला कुठे यायचंय, तर ऑब्वियस आहे जनतेनं म्हटलं भारतात. हैदराबाद मध्ये आपण पोलीस कारवाई केली, पोलीस ऍक्शन घेतली आणि त्या ऍक्शनचं नाव होतं ऑपरेशन पोलो. आणि जम्मू काश्मीरच्या संदर्भात वेगळा सीन झाला. जम्मू काश्मीरचा राजा जो होता त्याला स्वतंत्र राहायचं होतं, राजा हरिसिंहला. राजा हरिसिंह हा हिंदू होता आणि तुम्हाला असं दिसेल मोस्टली जनता ही तुम्हाला काश्मीरी पंडित आणि मुस्लिम दिसेल. ठीक आहे. सो मग जम्मू काश्मीरला स्वतंत्र राहायचं असल्यामुळे काय होतंय, त्या ठिकाणी जम्मू काश्मीर हा जो आहे भारताचं नंदनवन म्हणतात, त्यानं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता होतंय असं, इथून जे आहे पाकिस्तान यावर आक्रमण करतंय. ठीक आहे, पाकिस्तानने यावर आक्रमण केलं. आता हे आक्रमण रोखण्यासाठी जो राजा हरिसिंह होता, या राजा हरिसिंहांनी काय केलं, नेहरूजींना मदत मागितली. नेहरूंना म्हटलं की तुम्ही मला काय करा, मदत करा. नेहरूजी बोलले देख भाई, तू स्वतंत्र आहे, तू जर स्वतंत्र असेल आणि आम्ही जर पाकिस्तानच्या विरोधात लढू तर होईल असं की आम्ही युद्ध पुकारलंय, ठीक आहे, आणि आम्ही कोणाच्या बाजूने लढू शकत नाही, युद्धात पडू शकत नाही. त्यामुळे तुला काय करावं लागेल, एक सामीलनामा करावा लागेल की आम्ही भारताचा भाग आहोत. मग आम्ही असं समजू की हा हल्ला जम्मू काश्मीरवर नाही तर भारतावर झालाय, कारण की जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे असं आम्ही समजू. त्यामुळे काय झालं, 26 ऑक्टोबर 1947 ला राजा हरिस यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन किंवा जो आहे सामीलनामा, बघा लक्ष द्या, विलिनीकरण नाही केलं, सामीलीकरण केलं, सामीलनामा. आणि यांनी काय म्हटलं की जम्मू काश्मीरचे परराष्ट्र व्यवहार, परराष्ट्र संबंध किंवा परराष्ट्र कामकाज, संरक्षण, त्यानंतर चलन आणि दळणवळण. ठीक आहे, दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन, करन्सी, डिफेन्स आणि काय एक्सटर्नल अफेअर्स. हे मुद्दे फक्त भारताकडे असतील. 4च मुद्दे काय असतील इंडियाकडे. आणि मग इतर मुद्द्याच्या बाबतीत जम्मू काश्मीर हा काय असेल, स्वतःचा स्वतंत्र असेल. मग हे मान्य करण्यात आलं. आणि त्यावेळेस जे राजा हरिसिंहाचे दिवाण होते, ज्यांचं नाव होतं व्ही अय्यंगार, NV अय्यंगार, नाही गोपाल स्वामी अय्यंगार, गोपाल स्वामी अय्यंगार. सो यांनी काय केलं, 377चा ड्राफ्ट तयार केला होता. आर्टिकल 377चा जर ड्राफ्ट कोण तयार केला असेल तर तो कोण केला आहे, यांनी केला. 377 नाही, सॉरी माय बॅड, 370 आर्टिकल. सो याचा ड्राफ्ट जो आहे हा कोण केलाय, हा गोपालस्वामी अय्यंगार यांनी तयार केला आहे. कळालं का बरं? कारण की भारताकडे फक्त 4 विषय होते, इतर विषय सगळे त्यांच्याकडे होते. आणि मग 370 हे स्पेशलाइज आर्टिकल होतं जम्मू काश्मीर. आपण रद्द केलं. कधी रद्द केलं हे केलं 31 ऑक्टोबर एकता दिनाला 2019 रद्द झालं. क्लिअर. चल पुढे जायचं. सो त्यामुळे उत्तर काय येईल, 26 ऑक्टोबर 1947, 2 नंबर. पुढीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होत नाही? कुठे समवर्ती सूचीमध्ये होत नाही? तर बघा लक्ष द्या, आपल्या संविधानात आर्टिकल 346 आहे. एक मिनिट, आर्टिकल 246 आहे. आणि या 246(1) मध्ये
242 मध्ये आणि 243 मध्ये सूच्यांचा उल्लेख केला आहे. ठीक आहे, इथं जी आहे युनियन लिस्ट आहे केंद्र सूची, इथं जी आहे स्टेट लिस्ट आहे राज्य सूची, आणि इथं जी आहे ही आहे कॉन्करंट लिस्ट. कोणती लिस्ट आहे? कॉन्करंट म्हणजे समवर्ती सूची. क्लिअर. आता एक लक्षात ठेवायचं की जर देशात एकसारख्या कायद्याची गरज आहे, देशात संपूर्ण देशात एकसारखा कायदा असावा असे विषय संविधानकर्त्यांना वाटले, त्यांनी ते विषय कुठे टाकले? युनियन मध्ये. कारण की संसद जेव्हा कायदा करतो तेव्हा तो संपूर्ण देशाला एकसारखा लागू असतो. राज्यागणित वेगवेगळे कायदे असावे असं जेव्हा संविधानकर्त्यांना वाटलं, त्यांनी स्टेट लिस्ट मध्ये पण राज्याचे कायदे वेगवेगळे दिसतात, आणि देशाकरिता एकच कायदा असावा पण अत्यावश्यक नाही असे विषय कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकले. आता बघा, वने हा जो विषय आहे हा समवर्ती सूचीत ऍड केला आहे 42व्या घटना दुरुस्तीला. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक नियोजन हा समवर्ती सूचीतला विषय आहे. बघा, हा कॉन्करंट लिस्ट मधला आहे, हा पण कॉन्करंट लिस्ट मधला आहे. वजन मापे मानके प्रस्थापित करणे हा पण कुठला आहे? कॉन्करंट लिस्ट मधला मुद्दा आहे. ठीक आहे. त्यानंतर युद्ध आणि शांतता. आता मला एक सांगा, पाकिस्तान सोबत आता ऑपरेशन सिंदूर झाला, तर युद्धाचा निर्णय राज्यांनी घेतला की केंद्राने घेतला? कोण घेत असते युद्धाचा निर्णय? केंद्र सूचित. केंद्र घेतं. का घेतं? कारण की तो केंद्र सूचीतला विषय आहे म्हणून बघा, हा विषय येतो युनियन लिस्ट मध्ये. आंतरराज्य आणि वाणिज्य. राज्यामध्ये जो ट्रेड होतो, जे आपण कुठून घेतला आहे, ही कन्सेप्ट आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. सो याचं जे आहे ना, हे कोण ठरवतं? केंद्र ठरवतं युनियन लिस्ट मध्ये. संसद कायदा करते यावर. म्हणून लक्षात ठेवायचं, पुढील पैकी कोणत्या विषयाचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होत नाही? तर बघा ना, काय होत नाही? यापैकी ड आणि ई हे सोडून सर्व याचा समावेश होतो, म्हणजे ड आणि ई चा समावेश होत नाही. कळालं का? येतंय? चल, क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? पुढे जाऊया. आणि शेषाधिकार कोणाकडे? केंद्राकडे. बघा, संविधानानुसार राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार असतो. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं, तुम्हाला काय दिसेल? असं दिसेल, आर्टिकल तुम्हाला दिसतंय 163. 163 मध्ये काय सांगितलं आहे की राज्यपालाला त्याची स्वेच्छाधीन अधिकार वगळता इतर बाबतीमध्ये सहाय्य व सल्ला देण्यासाठी काय असेल? एक मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली, आहे ना. सो त्यावरून लक्षात येते की राज्यपालांना स्वेच्छाधिकार आहे, पण राष्ट्रपतींना कुठेही स्वेच्छाधिकार नाही, कारण की संविधानात कुठंच म्हटलं नाही की त्यांना स्वेच्छाधिकार असतील. पण काही कंडिशन मध्ये त्यांच्याकडे येतात. जसं आता एखादं सरकार आहे, मोदी गव्हर्नमेंट समजा जर सध्या अल्पमतात गेलं, तर नवीन गव्हर्नमेंट कोणाला नियुक्त करायचा हा त्यांचा काय असेल? त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार असेल. पण घटनेनुसार, संविधानानुसार म्हटलं, संविधानात राज्यपालांना स्वेच्छाधिकार आहे, राष्ट्रपतींना नाही. अगदी बरोबर. नंबर 2, एखादं विधेयक हे राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवणे हा राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. अगदी बरोबर. कोणता मुख्यमंत्री म्हणेल का की राज्याचं विधेयक हे तुम्ही केंद्रासाठी राखीव ठेवा? नाही. बघा काय आहे, आर्टिकल आहे, आर्टिकल 200. आर्टिकल 200 मध्ये दिले आहे गव्हर्नरचे व्हेटो, गव्हर्नरचे व्हीटो पॉवर. आता गव्हर्नरला व्हीटो कोणकोणते आहेत तर बघा, ऍक्च्युअल मध्ये सर्वात पहिलं ऑप्शन असतं संमत करणे. संमत करणे हा व्हीटो नसतो बरं, फक्त सांगतोय मी तुम्हाला. विधेयकाला संमत करू शकतात. नंबर 2, विधेयकाला असंमत करू शकतात, नामंजूर. त्यानंतर विधेयक पुनर्विचारार्थ पाठवणे, पुनर्विचारार्थ पाठवणे. ठीक आहे. त्यानंतर विधेयक जे आहे, ठीक आहे, हे काय करणे, हे विधेयक पॉकेट व्हेटो वापरणे, आणि एक असतं ते म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियासाठी राखीव ठेवणे. ठीक आहे. आणि बघा इथं काय होतं, प्रेसिडेंट ऑफ इंडियासाठी जेव्हा राखीव ठेवतात तेव्हा त्यांनी आपले अधिकार सगळे राष्ट्रपतीला दिले असतात. आता त्या विधेयकाचा राज्यपालाचा कुठेही संबंध येत नाही. तर सगळं कोण बघेल? प्रेसिडेंट ऑफ इंडिया बघेल. प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे आर्टिकल 201 नुसार काय करतात? राज्य विधिमंडळावर व्हेटो वापरतात किंवा संमती देऊ शकतात. काही विधेयक असतात ना, हे राज्यपालाला राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवणं बंधनकारक असतात. जसं बघा, समजा राज्यातील उच्च न्यायालयाचा अधिकार कमी करणारं विधेयक जर राज्य सरकारनं मांडलं तर ते कंपल्सरी राखीव ठेवावं लागतं. नंबर 2, जर आंतरराज्य वाणिज्यावर म्हणजे स्टेटमध्ये जे ट्रेड होतं आणि वाणिज्य होतं, कॉमर्स, त्याच्यावर बंधने घालणारं असेल किंवा फंडामेंटल राईट्स लोकांचे संकोच करणारं असेल
तर अशा वेळेस त्याच्यावर बंधनकारक ते विधेयक कंपल्सरी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावं लागतं. सो हे पण विधान बरोबर आहे. कळालं? म्हणजे अ आणि ब दोन्हीही योग्य आहे. ठीक आहे, जायचं पुढे नेक्स्ट वर. आता हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणीबाणीच्या संदर्भात. आता एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय असतं, ठीक आहे, समजून घ्या आता मी असंच काहीतरी. ठीक आहे, आता बघा युद्ध चालू आहे समजा इथं युद्ध चालू आहे पंजाबमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये. काय मुद्दा आहे की आपल्या संविधानात आर्टिकल 352 आहे. 352 मध्ये काय आहे, नॅशनल एमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी. आता राष्ट्रीय आणीबाणी लागण्याचे 3 कारण आहेत. नंबर 1, एक तर युद्ध असेल. नंबर 2, परकीय आक्रमण असेल, म्हणजे एखाद्या देशाचं आक्रमण झालं. किंवा काय असेल ते असे सशस्त्र बंडाळी. सशस्त्र बंडाळी या 3 कारणासाठी लागू शकतात. आता लक्षात ठेवायचं, जशी देशात नॅशनल इमर्जन्सी लागते कोणत्याही कारणावरून, तर देशात आपल्या इथे 2 आर्टिकल आहेत. एक आहे आर्टिकल 358 आणि एक आहे आर्टिकल 359. आता 2 मध्ये फरक काय आहे समजून घ्या. फरक असा आहे, 358 जशी आणीबाणी घोषित केली तसं ऑटोमॅटिक काय होतं, ऍक्टिव्ह होतं. ठीक आहे, आणि देशात लोकांना 19(1)(a) मध्ये जे 6 स्वातंत्र्य आहेत, ठीक आहे, ते ऑटोमॅटिक काय होतात, सस्पेंड होतात. म्हणजे लक्षात घ्या बरं, काय आहे, आणीबाणी लागली रे लागली, आणीबाणी लागल्या लागल्या ऑटोमॅटिक 358 काय होतं, ऍक्टिव्ह होतं आणि ऑटोमॅटिक लोकांचे 19 मधले स्वातंत्र्य काय होतात, सस्पेंड होतात. पण आर्टिकल 359 जे असतं, हे काय असतं, हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या आदेशाने होत असतं. म्हणजे इथं प्रेसिडेंट ऑफ इंडियाला आदेश काढावा लागतो आणि त्या आदेशात मेन्शन करावं लागतं. काय मेन्शन करतो तो, मेन्शन करतो की कोणकोणते आर्टिकल सस्पेंड होतील. आता ऑब्विस आहे, 19 तर ऑलरेडी 358च केलं ना, तर राष्ट्रपती काय करेल, असं म्हणेल 20, 21. बघा आता 20, 21 सस्पेंड होत नसतात, फक्त मी तुम्हाला सांगतोय की लोकांचं 14, 15, 16 आणि 17 हे आर्टिकल आम्ही सस्पेंड करतोय. म्हणजे मग लक्षात घ्या, जे आदेशात राष्ट्रपतीच्या मेन्शन असतील तेवढेच सस्पेंड होतात. आणि एरिया जो असतो, एरिया कोणत्या एरियात, आता मला सांगा, जर युद्ध कुठं चालू आहे, जम्मू काश्मीरमध्ये, ते काय लिहितील, जम्मू काश्मीर आणि आजूबाजूचे जे राज्य आहेत या राज्यामध्ये लोकांचं 14, 15, 16 आणि 17 काय असेल, सस्पेंड असेल असं सांगेल. ठीक आहे, म्हणजे काय असतं, राष्ट्रपतींच्या आदेशानं 359 ऍक्टिव्ह होतं. त्यानंतर त्यात मेन्शन केलेले आर्टिकल असतात तेवढे सस्पेंड होतात. ठीक आहे, आणि एरिया सुद्धा मेन्शन असतो की कोणत्या भागात लोकांचा काय होईल, ते सस्पेंड असतील. म्हणजे समजलं का, हे स्वतः ऍक्टिव्ह करावं लागतं, हे ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह, असा मुद्दा आहे, समजून घ्या. आता पुढे जाऊया. बघा काय म्हणते की आर्टिकल 358, आर्टिकल 358 हे केवळ 19 मधील मूलभूत हक्काशी संबंधित आहे. अगदी बरोबर, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आणीबाणी लागू झाली रे झाली, 19 मधले सगळेच्या सगळे तुमचे जे हक्क आहेत, संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचं, संघटना स्थापन करण्याचं, सगळे आर्टिकल सगळेचे सगळे 19 मधले बाद होतात. बरोबर. नंबर 2, 359 राष्ट्रपतीच्या आदेशात उल्लेखलेल्या सर्व मूलभूत हक्काशी संबंधित आहे. अगदी बरोबर. राष्ट्रपतीने जर म्हटलं फक्त 14 सस्पेंड होईल तर 14 सस्पेंड होईल, राष्ट्रपतीने म्हटलं फक्त 15 सस्पेंड होईल तर 15 होईल, त्याने म्हटलं 16 तर 16 फक्त, म्हणजे तो जो सांगेल तेच. क्लिअर. त्याच्यानंतर अनुच्छेद 359 मध्ये केवळ एका विशिष्ट भागापुरते आणि संपूर्ण देशासाठी लागू होते. तुम्हाला काय सांगितलं, राष्ट्रपती मेन्शन करू शकतो की आर्टिकल 14 संपूर्ण देशात सस्पेंड असेल किंवा फक्त जम्मू काश्मीर मध्ये असेल किंवा जम्मू काश्मीर मध्ये बारामुल्ला मध्येच असेल, असं ते मेन्शन करू शकतात. आणि 358 हे केवळ विशिष्ट प्रदेशासाठी असतं का, नाही. लक्षात ठेवा, आणीबाणी लागली की संपूर्ण देशातील लोकांचे, ठीक आहे, पॅन इंडिया, ठीक आहे, ठीक आहे, पॅन इंडिया मधल्या लोकांचं काय होतं, ते निघून जातं, टर्मिनेट होतात. म्हणून हे चुकलंय.
इथं काय पाहिजे, सर्व पॅन इंडियामध्ये ते होतं. म्हणजे आता जर आणीबाणी लागली असती तर काय झालं असतं, सर्व भारतीय लोकांचे 19 बाद झाले असते. सो त्यामुळे केवळ अ ब क योग्य आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. भारतीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात योग्य पर्यायाचा काय करा, विचार करा. आता एक लक्षात घ्या की एकात्मिक न्यायव्यवस्था हे तत्व भारत सरकारच्या कायद्यातून आलं. अगदी बरोबर आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय, भारतात केंद्रासाठी वेगळे आणि राज्यासाठी वेगळे न्यायालय आहेत का, नाही. तेच केंद्राचे आणि तेच राज्याचे आहेत. अमेरिकेत जर तुम्ही बघितलं, केंद्राचे न्यायालय वेगळे आहेत, राज्याचे वेगळे. पण भारतात तसं नाही. भारतात केंद्र आणि राज्यासाठी सामायिक न्यायालय आहे. ठीक आहे. सो ही तरतूद कुठून घेतला आपण, ही घेतली आहे भारत सरकारचा कायदा. म्हणजे आपल्या इथली ज्युडिशियरी हे तुम्हाला कसे इंटिग्रेटेड दिसेल. नंबर 2, स्वतंत्र न्याय व्यवस्था हे तत्व अमेरिकन न्याय व्यवस्थेकडून स्वीकारण्यात आले. अगदी बरोबर. याचा अर्थ काय होतो, ऍब्सोल्यूट सेपरेशन ऑफ पॉवर्स किंवा पॉवर सेपरेशन. म्हणजे काय असतं, कायदे करणारी संस्था वेगळी, कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था वेगळी आणि न्याय देणारी संस्था वेगळी. म्हणजे तीनही एकमेकांमध्ये इंटरप्ट करत नाहीत. म्हणजे आता पवन सर समजा जर संसदेत सदस्य आहेत तर पवन सर न्यायदान करणार नाही. पवन सर जर न्यायाधीश असतील तर पवन सर काय करणार नाही, कायदा करणार नाही. म्हणजे यालाच काय म्हणतात, स्वतंत्र न्याय व्यवस्था. आणि आपल्या संविधानात जे आर्टिकल 50 आहे हे काय म्हणतंय की न्याय व्यवस्था ही कार्यकारी मंडळाच्या दबावापासून मुक्त असेल. क्लिअर झाले. नेक्स्ट वन, एकात्मिक न्याय व्यवस्था ही संघराज्यात्मक स्वरूप दर्शवते. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की संघराज्यात्मक स्वरूप जर असतं, लक्षात घ्या बरं, संघराज्यात्मक स्वरूप जर असलं तर काय असावं लागतं, संघराज्यात्मक स्वरूप असेल तर त्या ठिकाणी संघराज्यात्मक स्वरूप असेल तर केंद्रासाठी वेगळे आणि राज्यासाठी वेगळे न्यायालय पाहिजे असतात. पण हे काय म्हणतंय, एकात्मिक न्यायव्यवस्था हे संघराज्यात्मक स्वरूप दाखवते. नाही रे बाबा, एकात्मिक न्यायव्यवस्था हे एकात्मिक स्वरूप दाखवते. कसं स्वरूप दाखवते, एकात्मिक. क्लिअर. तर त्यामुळे हे चुकलं. आणि 1935च्या कायद्यानं काय झालं तर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. ठीक आहे, कारण की फेडरल सिस्टम स्वीकारली होती. सो हे विधान पण बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, अ ब आणि ड योग्य. क्लिअर, समजलं. चल नेक्स्ट वन. माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाला अलीकडे 75 वर्ष पूर्ण झाले. आता हा जरा युनिक क्वेश्चन होता. ठीक आहे, हा मी मुद्दामून असा टाकलेला प्रश्न आहे की जेणेकरून तुम्हाला याची आयडिया आली पाहिजे. बघा, लक्ष द्या. आपल्या संविधानात आर्टिकल 21 आहे. 21 मध्ये तुम्हाला जीविताचं स्वातंत्र्य आहे. आणि हे जीविताचं स्वातंत्र्य जे आहे फार ब्रॉड सेन्स मध्ये आहे. तर काय झालं, ते खटला होता ज्याचं नाव आहे उन्नी कृष्णन खटला. उन्नी कृष्णन खटला आहे 1993 चा. या खटल्यामध्ये काय झालं होतं, सुमित्र फॅन बंद करा. उन्नी कृष्णन खटल्यामध्ये काय झालं होतं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 6 ते 14 वयोगटात जे जे मुलं शिकतात त्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. आणि तो 21 अंतर्गत त्याचा अंतर्भाव होतो. म्हणजे 21 मध्येच काय आहे असतं ना, आर्टिकल 21 राहत. आर्टिकल 21 चा जो अर्थ आहे हा ब्रॉड लावण्यात आलाय मनेका गांधी खटल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर 21 चा वेळोवेळी अर्थ लावल्या जात असतो. आणि उन्नी कृष्णन केसमध्ये 21 चा अर्थ असा लावण्यात आला की 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाचा हक्क, हा मूलभूत हक्क आहे, तो 21 मध्ये येतो. पण त्याच्यानंतर सरकारनं तपस मुजुमदार समिती गठीत केली. आणि तपस मुजुमदार समितीनं काय सांगितलंय, 21A नवीन आर्टिकल ऍड करा आणि लोकांना शिक्षणाचा अधिकार द्या. आणि मग काय केलंय आपण, त्या ठिकाणी 86वी घटना दुरुस्ती केली. आणि 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं, 2002 मध्ये काय केलंय, शिक्षणाचा अधिकाराच्या संदर्भात 21A ऍड केलं. आणि लक्षात ठेवायचं, या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण राईट टू एज्युकेशन RTE ऍक्ट हा 2009 मध्ये केला. आणि हा कायदा लागू कधी झाला, हा लागू झाला 1 एप्रिल 2010. 1 एप्रिल 2010 ला कायदा लागू झाला. आणि या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की अशी पेन्सिल असते, सर्व शिक्षा मिशन, त्याच्यावर पहिले मुलगी असते आणि इथे पण मुलगा तिच्या मागच आहे. लक्षात ठेवायचं, पहिले मुलगी आणि मुलगा तिच्या माग. ठीक आहे, समजलं. सो हे दोन्ही काय आहे, योग्य. नेक्स्ट वन. हा प्रश्न सेम झाली होती नाही काय. तर ज्याचं इथं असेल त्यांनी मार्क्स काउंट करा, ज्यांचं इथं असेल त्यांनी काउंट करा. काय आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषदा ह्या राज्याच्या स्थापनेपासून आहे. अगदी बरोबर आहे. बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये,
कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, ठीक आहे, आणि तेलंगणामध्ये ह्या सुरुवातीपासून आहे. आणि आंध्र प्रदेशनं नंतर ठराव केला होता. आर्टिकल जे आहे संविधानाचं 169 अंतर्गत विधानसभा काय करू शकते, ठराव करू शकते आणि काय म्हणू शकते की आम्हाला काय करा, आमच्या राज्यात तुम्ही विधानसभा आणि विधान परिषदा करा. पण एक लक्षात ठेवायचं, विधान परिषद स्थापन करायची की नाही हे संसद ठरवते, पण संसद ते करण्यापूर्वी काय करावं लागतं, राज्य विधानसभेचा ठराव असणं बंधनकारक आहे. क्लिअर. सो त्यामुळे अ ब क ड ई, ठीक आहे, एक तर हे उत्तर नाही ते हे उत्तर जे दिलं असेल ते. क्लिअर. आणि एमपीनं 7व्या घटनादुरुस्तीमध्ये एमपी साठी विधान परिषदेची तरतूद केली आहे, पण ती अजूनपर्यंत स्थापन झाली नाही. आता आहे न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन कशासाठी असतो, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू जो असतो, हा ज्युडिशियल रिव्ह्यू कशासाठी असतो. आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय समजून घ्या. आर्टिकल 131, आर्टिकल 132, आर्टिकल 133, आर्टिकल 134 हे काय, हे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. 13(2) आर्टिकल 13(2) हे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू. 131 मध्ये काय, प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ओरिजिनल ज्युरिडिक्शन. मग बघा, जर समजा केंद्र विरुद्ध राज्य, राज्य विरुद्ध राज्य आणि केंद्राविरुद्ध एक राज्य असे जर विवाद असतील तर त्या केसेस कुठे जातात, सर्वोच्च न्यायालय. 132 काय म्हणतंय, जर घटनात्मक विवाद असतील, समजा घटनेच्या संदर्भात एखाद्या गोष्टीचा अर्थ लावायचा असेल किंवा कोणताही घटनात्मक विवाद असेल, कॉन्स्टिट्युशनल डिस्प्यूट, तर तो आपण सर्वोच्च न्यायालयात घेऊन जातो. 133 जर देशात कोणती दिवाणी केस असेल तर ते दिवाणी केसला आपण अपील करू शकतो. पहिले सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात. त्यानंतर फौजदारी केस जर असेल, फौजदारी ती केस आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. 13(2) काय म्हणतंय की जर एखादा कायदा हा मूलभूत हक्काच्या विरोधात असेल तर त्याला काय केलं जातं, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू दिला जातो. आपल्या संविधानात काय आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू हा घटनेतच मेन्शन केलेला आहे. मी तर फक्त हे सर्वोच्च न्यायालयात सांगितलं, उच्च न्यायालयाचा अजून वेगळा आहे. कळालं. आता हे कशासाठी असतं, म्हणजे एखाद्या कायद्याची घटनात्मकता तपासणे याला काय म्हणतात, ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे, अपील. पण कशासाठी असतं, अयोग्य ओळखा म्हणते, व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण करणे. ऑलरेडी सांगितलं, जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन करणारा कायदा सरकारने केला तर तो विसंगत ठरवता येतो. 13(1) 13(2) मध्ये सांगितलं. अल्पसंख्याकाच्या हक्काचे संरक्षण करणे, अगदी बरोबर. घटनेच्या विरोधात कोणताच कायदा नसला पाहिजे, तो जर असेल तर न्यायालयात त्याला रिव्ह्यू देता येतो. त्यानंतर नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे. बरं मला सांगा, नोकरशाहीवर अंकुश निर्माण करणारे तुम्ही कोण आहात सांगा बरोबर. तुम्हाला काय पॉवर आहेत की तुम्ही नोकरशाहीवर अंकुश निर्माण करा, नाहीच करू शकत. नोकरशाहीवर अंकुश निर्माण करणे म्हणजे काय, ठीक आहे, की लोकांचा पब्लिक कंट्रोल, पब्लिकचा कंट्रोल असतो का ब्युरोक्रसीवर, जिल्हाधिकाऱ्यावर तुमचा कंट्रोल आहे का, नाही, त्याच्या वरिष्ठाचा आहे. सो त्यामुळे हे असं विधान हे नेहमी चुकीचं असतं. ठीक आहे, हेच नाहीये. आणि कायदे मंडळाकडून संविधानिक राज्य कारभाराची हमी घेणे, अगदी बरोबर. ते जर थोडे आगाऊपणा केला त्यांनी, संविधानाच्या विरोधात जरी वागले तरी मग काय होतं पोरांनो, त्या ठिकाणी आपण त्याला रिव्ह्यू देऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट. सो त्यामुळे उत्तर क्रमांक 3 चुकीचं असेल. पुढे जाऊया. पहिल्या प्रशासकीय आयोगाच्या शिफारसीनुसार, पहिला प्रशासकीय आयोग कधी स्थापन झाला, 1966 ला स्थापन झाला. कोण होता अध्यक्ष, मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाईंनी राजीनामा दिला. हनुमंतय्या होते, हनुमंतय्या. सो हनुमंतय्या यांनी काय केलंय, हा यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग वर्क करायचा. क्लिअर. आता बघा, या आयोगानं, याला म्हणतात फर्स्ट ARC, याला काय म्हणतात, फर्स्ट ARC, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. आता हा जो फर्स्ट ARC आला आहे, यांनी काही रिकमेंडेशन केल्या आणि रिकमेंडेशन मध्ये काय सांगितलंय, सर्वात पहिले की बाबा बघा, सर्वात पहिले जर तुम्हाला काही करायचं असेल, ठीक आहे, तर नंबर 1 अयोग्य ओळखायला सांगितलं. बघ, राज्यपाल निपक्ष भूमिका घेणारा असावा, अगदी बरोबर आहे. राज्यपाल हा जर पक्षपाती ठेवला तर तो राज्याला कारभार करू देणार नाही, कारण की केंद्रात वेगळं गव्हर्नमेंट आणि राज्यात वेगळं जर गव्हर्नमेंट असेल पोरांनो तर क्लॅशेस निर्माण होत असतात, म्हणून निपक्ष व्यक्ती असला पाहिजे. नंबर 2 राज्यपालाच्या नियुक्तीच्या वेळेस किमान मुख्यमंत्र्याला विचारा की पवन भारसाकडे नावाचा व्यक्ती आहे, याला आम्ही काय त्रिपुराचा राज्यपाल बनवतोय, तो तुम्हाला मान्य आहे का, असं. त्यानंतर राज्यपालास लोक जीवनातील प्रदीर्घ अनुभव असावा, म्हणजे एकदम नवीन व्यक्तीला राज्यपाल नका बनवू, त्याला जर त्याचं नॉलेज नसेल राजकारणाचं, तो काय करेल, आळमुठेपणा करेल. ठीक आहे. आणि तो केंद्राच्या सूचना पाळाव्यास बांधील नसावा, असं होईल का, अरे बाबा आपल्या इथे
जो राज्यपाल आहे याच्यावर दुहेरी भूमिका आहे. कशी भूमिका आहे? दुहेरी. दुहेरी का आहे? पहिले तो राज्याचा काय आहे? राज्याचा नॉमिनल आहे, म्हणजे डी जॉर आहे. आणि दुसरं काय आहे? तो काय? केंद्राचा प्रतिनिधी. मला सांगा, जर संविधानानंच त्याला केंद्राचा प्रतिनिधी बनवलं कॅनडाप्रमाणे, आणि तो केंद्रातच ऐकत नसेल, असं असं कोणी म्हणेल का? असं म्हणत नाही. संविधानाचा खून झाला आता. म्हणून ना, ड वगळता सर्व योग्य आहे, म्हणजे ड अयोग्य आहे. क्लिअर? नेक्स्ट वन. हा 350. भाषिक अल्पसंख्याकासाठी बघा, दोन प्रकारचे अल्पसंख्याक असतात. एक असतात धार्मिक अल्पसंख्याक. धार्मिक अल्पसंख्याकामध्ये कोण आहे? जैन आहेत, ज्यू आहेत, पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत. ठीक आहे. हे काय झाले? हे झाले धार्मिक. आणि भाषिक कसे असतात? भाषेच्या आधारावर. जसं समजा की कोरकू आहेत, कोरकू. ठीक आहे. अमरावतीचा जो अप्पर एरिया आहे, चिखलदरा, धारणी, मेळघाट परिसर, तिथं कोरकू आहेत. तर कोरकू काय झाले? हे झाले भाषिक अल्पसंख्याक. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा राज्य पुनर्रचना आयोग आला होता, या राज्य पुनर्रचना आयोगाने काय केलंय? ठीक आहे, राज्याची निर्मिती केली. आता राज्याच्या निर्मिती अशा केल्या की जसं समजा महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रामधून एक वेगळं राज्य निर्माण केलं. ठीक आहे. आणि समजा हे राज्य निर्माण झालं, हे ठीक आहे कर्नाटक, असं आपण समजू बरं. तसं निर्माण झालं नव्हतं पण सांगतोय. या कर्नाटक मधले असे काही गावं आहेत की ते मराठी बोलतात, आणि महाराष्ट्रात कर्नाटक मधले काही गावं आले, तर मग काय झालं? असे काही गावं आहेत की जे महाराष्ट्रातून कानडी बोलतात. हे झाले भाषिक अल्पसंख्याक. याचं संरक्षण करण्यासाठी काय केलंय? 7व्या घटनादुरुस्तीनं, ज्या घटनादुरुस्तीनं काय केलंय? हा रोग दिला. राज्य पुनर्रचना आयोगासाठी आपण कोणती घटनादुरुस्ती केली? 7वी. आणि मग 7व्या घटनादुरुस्तीनं रोग दिला आणि त्यांनीच त्याच्यावर उपाययोजना केली. काय? 350B मध्ये भाषिक अल्पसंख्याकांच्या हित संवर्धनासाठी विशेष अधिकारी असेल. आणि याचं मुख्यालय कुठं आहे? मिड ऑफ इंडियामध्ये, अलाहाबादला. ठीक आहे. 350B, बी फॉर भाषिक अल्पसंख्याकाचा अधिकारी. क्लिअर? नेक्स्ट वन. केंद्रीय माहिती आयोगाच्या बद्दल अयोग्य विधान निवडा. आता हा प्रश्न ना तुम्ही 100% ऑप्शन नंबर 3 टिक केलं असेल, मला माहिती आहे, 100% माहिती आहे. बघा, माहिती अधिकार कायदा 2005 आहे, अगदी बरोबर. आरटीआय ऍक्ट 2005. ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं? एक कायदा आला होता. काय? फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट. काय आहे कायद्याचं नाव? फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट. हा कायदा होता 2000 या वर्षीचा. ठीक आहे. मग हा कायदा काय केला? आपण रद्द केला. हा युपीए गव्हर्नमेंट मधला होता, आणि रद्द करून यांच्या ऐवजी कोणता कायदा आणला? आरटीआय ऍक्ट 2005 आणला. कळलं? आरटीआय ऍक्ट. आरटीआय ऍक्टच्या अंतर्गत काय होतंय? हा केंद्रीय माहिती आयोग स्थापन होतो. अगदी बरोबर. आरटीआय ऍक्ट मध्ये म्हणजे संविधानिक संस्था आणि तो वैधानिक. बघा, 3 प्रकारचे संस्था असतात. एक असते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय? ज्याची स्थापना संविधानानुसार होते. एक असते स्टॅट्युटरी बॉडी. स्टॅट्युटरी म्हणजे काय? ज्याची कोणत्यातरी कायद्यानुसार स्थापना होते. आणि एक असते नॉन, ठीक आहे, नॉन कॉन्स्टिट्यूशनल, नॉन स्टॅट्युटरी. जसं नीती आयोग आहे. नीती आयोग अशा प्रकारची संस्था आहे. क्लिअर? आणि ही कोणती आहे? स्टॅट्युटरी बॉडी आहे. आता मूळ जो कायदा होता 2005, याच्यामध्ये काय सांगितलं? एक मुख्य माहिती आयुक्त असेल आणि त्याच्या मदतीसाठी 10 पेक्षा अधिक नसेल इतके आयुक्त असतील. अगदी बरोबर. पण अलीकडे यामध्ये सुधारणा केली आणि 2019 मध्ये सुधारणा करून आता आपण काय केलंय? 5 पेक्षा अधिक नसतील असं ऍड केलंय. ठीक आहे. 10च्या ऐवजी 5 केलं. या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. हाच नाही, कोणत्याही आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. समन्स बजावणे, व्यक्तीला उपस्थित राहण्यास समन्स बजावणे, कागदपत्र तपासणी, न्यायालयाकडून किंवा ऑफिसकडून माहिती मागवणे, हे सगळे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आणि हे कशानुसार होत असतात? सिव्हिल प्रोसिजर कोड CPC 1908 अंतर्गत अवेलेबल असतात. ठीक आहे. आणि आयोग आपला वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतीला सादर करतो का? नाही. कोणाला सादर करतो? संसदेला. लक्षात ठेवा. हाच मोठी चूक आहे. हीच मोठी चूक आहे. त्याच्यामुळे 4 नंबर काय असेल? चुकीचं असेल. क्लिअर? आणि मुख्यालय नवी दिल्लीला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने केला? ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. काय झालं होतं? एक कायदा केला होता, NCBC, नॅशनल कमिशन फॉर
बॅकवर्ड कास्ट किंवा क्लास यांच्यासाठी 1993 ला कायदा होता. या 1993 च्या कायद्यानुसार एक वैधानिक संस्था स्थापन झाली होती. कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था वैधानिक, ते म्हणजे काय, नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस. पण काय झालं माहितीये का, याला संविधानिक दर्जा देणं अत्यावश्यक होता. म्हणून सरकारनं काय केलं, 2018 मध्ये 102वी घटना दुरुस्ती केली. कितवी? 102वी घटना दुरुस्ती. आणि या 102व्या घटना दुरुस्तीने 2018 काय करण्यात आलं, हा जो एनसीबीसी आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, याला काय दिलं, याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी बनवलं. कॉन्स्टिट्युशनल बॉडी. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी जेव्हा बनवली तेव्हा आपल्या संविधानात 338B नुसार ही संस्था स्थापन होती. कोणत्या? आर्टिकल 338B. कारण 338 मध्ये काय आहे, नॅशनल कमिशन फॉर एससी. 338A मध्ये काय आहे, नॅशनल, बघा 338 नॅशनल कमिशन फॉर एससी, सॉरी 338A नॅशनल कमिशन फॉर एसटी. ठीक आहे. आणि 338B जे काय आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. क्लिअर चालेल. आणि त्यानंतर 342A हे एक आर्टिकल आहे, 342A. क्लिअर. सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. सो कोणती घटना दुरुस्ती? 102. आणि 105वी जी घटना दुरुस्ती आहे, यानं काय केलंय, तुमच्या राज्यात कोण मागासवर्गीय असेल, या मागासवर्गीयाची यादी तयार करण्याचा अधिकार, मागासवर्गीयाची यादी तयार करण्याचा अधिकार राज्याला दिला. पण एक लक्षात ठेवायचं पोरांनो, एससी आणि एसटी यांची यादी कोण तयार करत असते? केंद्र करत असते, राष्ट्रपती, केंद्र. पण मागासवर्गीयाची यादी तयार करण्याचा अधिकार कोणाला दिला? राज्याला. 105व्या घटना दुरुस्ती. नेक्स्ट वन, भारतीय राज्यघटनेचे सर्वात महत्वाचा अधिकारी अशी ओळख कोण केली आहे? अशी ओळख केली आहे ते म्हणजे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. भारताचा लेखक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग. आता या कॅगची ओळख मी तुम्हाला टूथलेस टायगर अशी करून देतो. टूथलेस टायगर. आता याच्या मागे काय कन्सेप्ट आहे समजून घ्या. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, एक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आपल्या संविधानामध्ये, ठीक आहे, बुलवॉर्क्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेब काय म्हणतात, आपल्या संविधानाचे 4 बुलवॉर्क्स आहेत. बुलवॉर्क्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फर्स्ट ऑफ ऑल ते आहे सुप्रीम कोर्ट, जे घटनेचं काय करेल, रक्षण करेल. नंबर 2 सेंट्रल इलेक्शन कमिशन, सीईसी, जे काय करेल, चारित्र्यवान आणि चांगल्या लोकांना राजकारणात आणेल. त्यानंतर तिसरं ते म्हणजे काय, यूपीएससी, जे चारित्र्यवान आणि नैतिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल. आणि चौथं कॅग, जो देशातील लोकांचा काय करेल, लोकांचा जो पैसा आहे, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, त्याचं संरक्षण म्हणून काम करेल. असं बाबासाहेबांनी ओळख केली. आता बाबासाहेबांनी काय म्हटलं की तुमच्या देशात म्हणजे आपल्या संविधानात ज्या सगळ्या वित्तीय तरतुदी आहेत, म्हणजे पैशा संदर्भात ज्या फायनान्शियल प्रोव्हिजन्स आहेत, आणि आपल्या देशात जे सगळे वित्तीय कायदे आहेत, या कायद्याचा संरक्षण करता जर कोण असेल, तर संरक्षण करता असेल तो म्हणजे आपला कॅग. आता कॅग जो आहे नाव, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं नाव आहे त्याचं. कंट्रोलर म्हणजे काय असतं की ब्रिटनमध्ये आहे कंट्रोलर. जर समजा एखाद्या मंत्र्याला पैसे खर्च करायचे संचित निधीतून, तर सर्वात पहिले कॅगची सही घ्यावी लागते. पण भारतात असं आहे का? नाही. भारतात डायरेक्ट काय होतं, डायरेक्ट खर्च झाल्यानंतर त्याचा पैशाशी संबंध येतो. म्हणजे काय, भारतात तो कंट्रोलर नाही, म्हणजे हा सी भारतात लागू होत नाही. मग काय, ऑडिटर जनरल. आता एक लक्षात ठेवायचं, आपल्या घटनेनं काय म्हटलं, कॅगला कोणते अधिकार असतील हे संसद ठरवेल. संसदेने काय केलं, 1971चा कायदा केला. आणि 1971चा कायदा असा केला की भारतात जर 100 रुपये खर्च होत असतील, भारतात जर 100 रुपये खर्च होत असतील, तर 100 पैकी 35 रुपयाचा खर्च, त्याचं ऑडिट फक्त कॅग करतो. आणि 65 रुपयाचा खर्च आज असा आहे की ज्याचं आजही ऑडिट कोण करतं, प्रायव्हेट सीए करतात. कोण करतं?
प्रायव्हेट सीए. मग मला सांगायचे दात पाडले नाही का संसदेनं? संसदेचे दात पाडले, कारण की घोटाळे करणाऱ्यांनीच त्याला कमी अधिकार दिले, म्हणून मग याला टूथलेस टायगर म्हणतो. मग भारतात एक कमिटी आली होती जिचं नाव होतं लालकृष्ण अडवाणी समिती. तिनं म्हटलं होतं कॅग हे पद रद्द करा. राजमन्ना आयोगाने तेच म्हटलं होतं, कॅग हे पदच रद्द करा. कळालं? असा आहे ते मुद्दा. नेक्स्ट वन, राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास राज्यसभेने एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. आता एक लक्षात ठेवा की राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे असं जर वाटत असेल, कोणाला? राज्यसभेला वाटत असेल, तर आर्टिकल 312 नुसार राज्यसभा काय करते? विशेष बहुमताने ठराव करते. बघा, संसदेतले जे आहेत स्पेशल मेजॉरिटी, उपस्थितांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त, म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा एक जास्त आणि उपस्थितांच्या 2/3 जे असतं त्याला विशेष बहुमताने जर कोण ठराव करत असेल? राज्यसभा ठराव करत असेल, तर भारतात नवीन ऑल इंडिया सर्व्हिसेस तयार करता येते. जसं की आपण काय केलंय, 1963 ला एक ठराव केला, आणि 1963 ला ठराव करत असताना आपण 3 सेवा निर्माण करणार होतो. एक करणार होतो आरोग्य आणि वैद्यक सेवा, आरोग्य व वैद्यक सेवा. दुसरी करणार होतो न्यायिक सेवा, आणि तिसरी करणार होतो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. काय झालं, 1966 ला एकच सेवा निर्माण झाली. कोणती? फॉरेस्ट सर्व्हिसेस. ह्या 2 निर्माण झाल्या. हे कशानुसार केलाय? हे राज्यसभेनुसार. मग राज्यसभेला जर वाटलं राष्ट्रहितासाठी आवश्यक एखादी अखिल भारतीय सेवा असावी, अशा वेळेस राज्यसभा विशेष बहुमताने ठराव मंजूर करून अशी सेवा निर्माण करू शकते. ठीक आहे, पण हा राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. क्लिअर? अयोग्य जोडवा म्हणते. आता एक लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये भाग 17 दिलाय. किती? भाग 17. मग लक्षात ठेवायचं, भारतात 17 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात असं लक्षात ठेवायचं. 17 म्हणजे खूप सारे, आपण म्हणतो ना 17 तसं. बघा आता कसं आहे की भाग 17 मध्ये 343 पासून ते 351 पर्यंत काय दिलं आहे? भाषाविषयक तरतूद दिले आहे. आणि या चॅप्टरचं नाव काय? राजभाषा. आता सर्वात पहिले बोलतोय काय? 345 बोलतोय. 347 बोलतोय राज्याची भाषा, म्हणजे संघराज्याची भाषा. स्टेट म्हणजे संघराज्य. आता 345 मध्ये सांगितलंय की संघराज्याची भाषा ही सुरुवातीला इंग्लिश असेल, ठीक आहे, आणि हिंदीचा वापर पुढे करता येईल. ठीक आहे, मग हिंदीचा वापर करावा की नाही यासाठी एक भाषिक आयोगाची पण तरतूद केली होती. आणि अंक जे असतील, हे अंक काय असतील? देवनागरी रूपातले असतील, आंतरराष्ट्रीय, म्हणजे हिंदी मधले अंक नाही, रोमन अंक 1 2 3 4 असे. ठीक आहे, सो हे सांगितलंय 345 मध्ये. नेक्स्ट वन, 346. 2 राज्यामध्ये जर व्यवहार करायचा असेल, समजा महाराष्ट्राला जर कर्नाटकला पत्र पाठवायचं असेल, तर मग भाषा कोणती असली पाहिजे? तर ती भाषा असली पाहिजे हिंदी किंवा इंग्लिश. काही राज्य काय करतात? ते हिंदी ठरवतात, काही लोक इंग्लिश ठरवतात. आपण मोस्टली हिंदी आणि इंग्लिश मध्ये करतोय. नंतर 348. ठीक आहे, लक्षात घ्या बरं, 348 सर्वोच्च न्यायालयाची भाषा. आणि सर्वोच्च न्यायालय भाषा असेल, विधेयक असतील, थोडा त्रास होईल माझ्यामुळे, तेवढं सहन करून घ्या प्लीज. सो विधेयकाची जी भाषा असेल ही इंग्लिश मध्ये असेल, आणि त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा असेल असं सांगितलं. आणि 350 मध्ये, ठीक आहे, 350 मध्ये तक्रार निवारणाची भाषा आहे. कोणती? तक्रार निवारणाची भाषा. म्हणजे तुम्ही केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला जर अर्ज करत असाल तक्रारीचा, तर तो कोणत्या भाषेत असला पाहिजे? हे 350. जर राज्यात जर अर्ज करायचा असेल इंग्लिश, हिंदी, ठीक आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे आणि मराठीमध्ये करू शकता. ठीक आहे, आणि सेंट्रल मध्ये जर अर्ज करायचा असेल तुम्हाला, ठीक आहे, सेंट्रल मध्ये जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही हिंदी, इंग्लिश आणि कोणत्याही भाषेत करू शकता. हे 350 मध्ये. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक जे आहेत
आर्टिकल 351 कुठे 351 हे काय आहे ते पुढे शिकू. ठीक आहे झालं. सो त्यामुळे 16 काय असेल चुकीचं. पुढे बघूया. आता हा प्रश्न की सहकारी सोसायटी, लक्षात घ्यायचं सहकारी सोसायटी हे भाग 9b मध्ये आहे. याच्याबद्दल योग्य विधान निवडा. ही तरतूद 97वी घटना दुरुस्ती 2011 द्वारे करण्यात आली. अगदी बरोबर आहे, 11 द्वारेच करण्यात आली. नंबर 2, या भागामध्ये 243 ZH ते 243 ZT आहे, हे पण बरोबर आहे. आणि एक खटला चालला ज्याचं नाव आहे राजेंद्र काय शहा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे, युनियन ऑफ इंडिया. या खटल्यामध्ये काय होतंय, या खटल्यामध्ये ह्या घटना दुरुस्तीचा बराच सारा भाग हा घटनाविरोधी आहे सरकारनं सांगितलं. काय त्याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याचं कारण काय होतं समजून घ्या. मला सांगा सहकार हा विषय कुठला आहे, राज्यसूचीतला. मग मला सांगा राज्यसूचीतील विषयावर कायदा कोण केला पाहिजे, राज्य सरकारनं. पण घटना दुरुस्ती कोण केली, केंद्र सरकारनं. म्हणजे राज्य सूचीवर अतिक्रमण केलं. सो राज्य सूचीवर अतिक्रमण केल्यामुळे काय झालंय, हे रद्द ठरवण्यात आलं. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, या खटल्यामध्ये ठीक आहे, या खटल्यामध्ये या घटना दुरुस्तीचा बराच सारा भाग काय करण्यात आला, नलिफाईड करण्यात आला. आणि ही लक्षात ठेवायचं, हे केस जुलै 2023 जुलै 2023 18 मध्येच फॉर्म झाली होती, पण रिझल्ट आला जुलै 2023. आणि एक लक्षात ठेवायची, 15 फेब्रुवारी 2012 ही घटना दुरुस्ती लागू झाली. कधी, 97वी घटना दुरुस्तीचं कमेन्समेंट कधी आहे, ती आहे 15 फेब्रुवारी 2012. क्लिअर चालेल. सो त्यामुळे काय असेल की वरीलपैकी सर्व योग्य. आणि वरीलपैकी कोणतं योग्य आहे, फक्त ड, म्हणजे ड म्हणजे सर्व योग्य हे ऑप्शन. ठीक आहे झालं. पुढे जाऊया. हा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कन्फ्युज करणारी आहे. मला सांगा उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो याची पात्रता काय असतं. ठीक आहे, मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया, ती भारतीय व्यक्ती असावी, असू शकते नाही, असावीच. नंबर 2, त्या व्यक्तीने भारताच्या राज्य क्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद, न्यायिक पद म्हणजे काय, जिल्हा न्यायाधीशापेक्षा वरचं पद, बरोबर आहे. हे और एक तर हे, नाहीतर त्या व्यक्तीला 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिलीचा अनुभव असावा. एक तर हे किंवा हे. मग आपल्याला काय सांगता येईल की अ आणि ब किंवा क, म्हणजे एक तर ब नाही तर क. आले का लक्षात. सो हे उत्तर यायला पाहिजे. समजा तुम्हाला अशा पात्रता दिली आहे, म्हणून 2च पात्रता दिली आहे. बघा 2 पात्रता कोणती आहे, 1 नंबरची ही पात्रता आहे आणि 2 नंबरची ही आहे. मग 2 मधली एक कोणती कंप्लीट केलेली असते चालते. ठीक आहे झालं. नेक्स्ट वन. हा, कोणता कायदा कोणावर वरचढ असतो असा प्रश्न आला तर बघा लक्ष द्या. कसं असतं माहिती आहे का, मी तुम्हाला कंपॅरिझन सांगतोय. समजा युनियन लिस्ट आहे आणि स्टेट लिस्ट आहे. नंबर 2, समजा युनियन लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. समजा स्टेट लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. असं जर मी तुम्हाला कंपॅरिझन विचारलं, काय सांगाल सांगा बरं. मला सांगा कोण वरचढ असेल, युनियन आणि स्टेट मध्ये कोणती वरचढ असेल, युनियन लिस्टचं वरचढ असेल. त्यात युनियन आणि कॉन्करंट मध्ये कोणती वरचढ असेल, युनियन. स्टेट आणि कॉन्करंट मध्ये कोण असेल तर कॉन्करंट. म्हणजेच लक्षात येईल की सर्वात पहिला मान हा युनियन लिस्टचा, मग आहे कॉन्करंट लिस्टचा आणि मग आहे स्टेट लिस्टचा. आणि हेच आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे. मला सांगा की केंद्रीय कायदा हा राज्याच्या कायद्यावर वरचढ असतो. अगदी बरोबर आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये केंद्रीय कायदा हा राज्याच्या कायद्यावर वरचढ असतो. नंबर 2, राज्य सूचीच्या तुलनेत केंद्र सूची वरचढ असते. अगदी बरोबर आहे. नंतर समवर्ती सूचीच्या तुलनेत केंद्र सूची वरचढ असते. हे पण बरोबर आहे. आणि शेषाधिकार राज्याकडे आहेत का, नाही. शेषाधिकार भारतात कोणाकडे आहे, संसदेकडे, केंद्राकडे नाही रे बाबा, संसदेकडे. संसद म्हणजेच केंद्र. आणि ही तरतूद आपण कुठून घेतली, कॅनडाकडून. सो हे विधान चुकलं, अमेरिकेत राज्यांकडे. क्लिअर का, समजलंय. सो अशा कंडिशन असतात. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री नेमणं हे घटनात्मकरित्या बंधनकारक आहे. तर बघा भारताचा मॅप जर तुम्ही बघितला तर तुम्हाला काय दिसेल, मध्य प्रदेश, इथं आदिवासी बहुल राज्य दिसतं. मध्य प्रदेशच्या बाजूने असणारं ते म्हणजे छत्तीसगड, छत्तीसगडच्या बाजूने असणारं ते म्हणजे झारखंड,
आणि झारखंडच्या बाजूने असणारं ओडिशा. हे जे 4 राज्य आहेत, या 4 राज्यामध्ये काय करावं लागतं, आदिवासी कल्याण मंत्री नेमावाच लागतो. आणि हे राज्यपालावर त्या राज्यपालाचं काय आहे, संविधानिक बंधन आहे, संविधानिक कर्तव्य. म्हणजे संविधानानं त्यांच्यावर काय केलं आहे, कर्तव्य टाकलं की नाही तुम्हाला काय करावं लागेल, असं ऍड करावं. कळालं? पहिले कसं होतं, पहिले बिहार होतं, पण बिहार मधून झारखंड वेगळं आलं तर बिहार नाहीये. सो त्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यामध्ये असं घटनात्मक बंधन आहे, अ, ब, क आणि ड मध्ये. क्लिअर? समजलंय? अशा प्रकारचा हा मुद्दा तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. आणि हे कुठं दिलाय, ह्या दिलाय आर्टिकल 164(1) मध्ये. पुढे जाऊया. नेक्स्ट वन, स्वातंत्र्यानंतर पहिली लोक अदालत कुठं स्थापन झाली? तर बघा, स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिली लोक अदालत कुठं स्थापन झाली? गुजरातमध्ये. गुजरातमध्ये काय झालं होतं, गोष्ट आहे कधीची, ती 1982 ला. 1982 ला गुजरातमध्ये लोक अदालत स्थापन झाली. आणि त्याच्यानंतर 1985 मध्ये न्यायाधीश होते पी.एन. भगवती. कोणते? पी.एन. भगवती. आणि या पी.एन. भगवतीनं काय केलंय, या लोक अदालतीला जास्त प्रमाणात दर्जा दिला, म्हणजे जास्त प्रमाणात स्वायत्त बनवलं. आणि पुढे काय झालं, विधी सेवा प्राधिकरण कायदा, नालसा ऍक्ट आहे ना, विधी सेवा प्राधिकरण कायदा, या कायद्यानं काय करण्यात आलं, लोक अदालतीला वैधानिक दर्जा दिला. म्हणजे लोक अदालतीची तरतूद जी आहे ती कशात करण्यात आली, मग या कायद्यात करण्यात आली. कोणता कायदा आहे? विधी सेवा प्राधिकरण कायदा. ठीक आहे. आणि हा कायदा कधीचा आहे? 1987 चा. मग लक्षात ठेवायचं, सर्वात पहिली, ठीक आहे, सर्वात पहिली लोक अदालत कुठे भरली? गुजरातमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 1985 मध्ये पी.एन. भगवतींनी काय सांगितलं, ही कॉमन केली, प्रचलित केली. आणि 87 मध्ये मग काय, वैधानिक दर्जा देण्यात आला. सो आज लोक अदालती ह्या 1987 च्या कायद्यानुसार रेग्युलेट होतात. ठीक आहे. जायचं पुढे. नेक्स्ट 22, राज्य विधिमंडळाच्या संदर्भात. आता राज्य विधिमंडळाच्या संदर्भात समजून घेताना मी तुम्हाला डायरेक्ट घटनादुरुस्ती सांगतो. ही घटनादुरुस्ती आहे 91वी घटनादुरुस्ती. या 91व्या घटनादुरुस्तीनं काय केलंय, लक्षात घ्या. ही घटनादुरुस्ती काय करते, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ. आणि नंबर 2, राज्याचं मंत्रिमंडळ, यांचा आकार निश्चित करते. पण एक लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा यांनी फक्त मॅक्झिमम आकार ठरवलाय, मिनिमम नाही. काय केलं आहे, मॅक्झिमम आकार ठरवलाय, मिनिमम नाही. आणि राज्याचं जे विधिमंडळ आहे याचा मिनिमम पण आकार ठरवला आहे आणि मॅक्झिमम पण ठरवलाय. आता बघा, लक्ष द्या, इथं मिनिमम आकार किती असेल हे सांगितलं, पण मॅक्झिमम काय सांगितलं, की विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या, सॉरी माय बॅड, लोकसभेची जी टोटल सदस्य संख्या आहे, कोणती आताची नाही, लोकसभेची जी टोटल संख्या आहे या संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसेल. आणि राज्यात काय सांगितलंय, मुख्यमंत्र्यासहित, बघा बरं लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यासहित 12 मंत्री, हे मिनिमम असलेच पाहिजे. आणि मॅक्झिमम किती असले पाहिजे, ते म्हणजे विधानसभेची जी टोटल संख्या आहे या टोटल संख्येच्या किती टक्के, 15%. सो असं सांगितलंय. क्लिअर? पण एक लक्षात घ्या, दिल्लीच्या विधानसभेचा आकार जरा वेगळा आहे. दिल्लीमध्ये मॅक्झिमम मंत्री हे किती असतात माहिती का, मॅक्झिमम मंत्री फक्त 10% असतात, 7च असतात. कारण की दिल्लीची विधानसभा किती सदस्य आहे, 70 सदस्य. चालेल. सो अशा प्रकारे तुम्हाला 91व्या घटनादुरुस्तीने केलेली तरतूद दिसते. आणि 91वी घटनादुरुस्ती कधीची आहे, 2003 ची. ठीक आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जायचं पुढे. चला मग बघा काय म्हणते, असं म्हणतंय की मंत्रिमंडळाचा किमान आकार 12 पेक्षा कमी असणार नाही. अगदी बरोबर, मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असलाच नको. आणि दुसरं, मंत्रिमंडळाचा कमाल आकार हा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 पेक्षा अधिक असणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. सो दोन्ही विधानं योग्य असतील. पुढे हा, आता विचारलंय तुम्हाला केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात. लक्षात ठेवा, आपल्या संविधानात केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात काय तरतुदी आहेत. ठीक आहे. आपल्या संविधानात भाग 11,
किती भाग 11, भाग 11 मध्ये प्रकरण 1, भाग 11 मध्ये प्रकरण 2, असे 2 प्रकरण आहेत. आणि दुसरं हे काय भाग 12, भाग 12. ठीक आहे, लक्षात ठेवायचं भाग 11 मध्ये कोणते 245 ते 255 या दरम्यान दिले आहेत कार्यकारी संबंध, कायदेकारी संबंध. कायदेकारी संबंध म्हणजे काय, कोणत्या विषयावर कोणा कायदा करावा, कोणाचा कायदा कुठं लागू असेल, त्याचे शेषाधिकार कोणाकडे असतील, हे सगळं दिलंय. प्रकरण 2 मध्ये 256 ते 263 दरम्यान काय दिले आहेत ते म्हणजे कार्यकारी संबंध, कोणाच्या कायद्याची अंमलबजावणी कोण करावी, एकामेकाचे काम एकमेकावर सोपवता येतं का, हे सर्व. आणि 200 मला वाटतं 267 पासून येतं, यस 267 ते प्रश्नामध्ये आहेच मेन्शन. ठीक आहे, 268 पासून 293 पर्यंत. ठीक आहे, 268 ते 293 इथं जे आहे ते आर्थिक संबंध दिले आहेत, भाग 12 मध्ये आर्थिक संबंध. ठीक आहे, या तरतुदी तुम्हाला 11 आणि 12व्या भागात दिसतात. ठीक आहे, मग बघा काय म्हणताय, असं म्हणतंय केंद्र आणि राज्य यांच्याविषयक जे कायदेविषयक संबंध आहेत हे 11व्या भागात दिले आहेत, 245 255 अगदी बरोबर. त्यानंतर आर्थिक संबंध हे 11व्या भागात आहेत का, नाही 12व्या भागात आहेत. आणि काय प्रशासकीय संबंध हे 12व्या भागात आहे का, 11व्या. सो हे काय झालं, हे असं पाहिजे आणि हे असं पाहिजे. सो त्यामुळे केवळ अ बरोबर आहे, ब आणि क नाही. क्लिअर. नेक्स्ट वन, 101व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे, 101व्या घटना दुरुस्तीने जी तरतूद केली कशा संदर्भात, जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात. लक्षात ठेवा जीएसटी काउन्सिल ही काय आहे, एक संविधानिक परिषद आहे. ही कुठं आहे, ठीक आहे, सो कुठं आहे 3791 मध्ये अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद असते. आणि यामध्ये सहभागी कोण असतं, सहभागी असतात ते म्हणजे प्रत्येक राज्याचा वित्तमंत्री किंवा अर्थमंत्री. क्लिअर चालेल. नेक्स्ट वन, जीएसटी काउन्सिलची मीटिंग होत असते. आता बघा विभागीय परिषद, मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्यांनी भांडणं लावली त्यांनीच उपाययोजना केली. राज्य पुनर्रचना आयोग, राज्य पुनर्रचना अधिनियम कधीचा आहे, कधीचा अधिनियम 1956. मग हा जो अधिनियम आहे या अधिनियमामध्ये काय आहे, एका परिषदेची तरतूद आहे जिला काय म्हणतात विभागीय परिषद. कोणती परिषद, विभागीय परिषद. हिचं काय काम आहे, या विभागीय परिषदा बघा कशा आहेत, भारताचे आपण 5 झोन करू, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, उत्तर विभागीय परिषद कुठं असेल, दिल्लीला. पश्चिम विभागीय परिषद कुठं असेल, मुंबईला. पूर्व विभागीय परिषद कुठं असेल, कोलकात्याला, कोलकाता. त्याच्यानंतर दक्षिण विभागीय परिषद कुठं असेल, चेन्नईला. आणि मध्य विभागीय परिषद कुठं असेल, अलाहाबाद. ह्या ज्या आहेत या कोण निर्माण केल्या, 56च्या कायद्यात केल्या. हे काय करतात, आता पश्चिम विभागीय परिषद आहे, या पश्चिम विभागीय परिषदेत कर्नाटक येतं, त्यानंतर गोवा, कर्नाटक येतं, गोवा येतं, कर्नाटक नाही गोवा येतं, गुजरात येतं, महाराष्ट्र येतं, आणि दमण दीव दादरा नगर हवेली. आणि यांचे जे विभाग आहेत, यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यावर तोडगा काढला. ठीक आहे, बघा विभागीय परिषद हे घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहे. अगदी बरोबर, 1956च्या कायद्यानुसार स्थापन झाली म्हणजे वैधानिक आहे. नंबर 2, राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या अंतर्गत 5 विभागासाठी परिषदा स्थापन झाल्या. बघा झाल्या. आणि बघा की हे उत्तर भारत जो आहे, उत्तर पूर्व नॉर्थ ईस्ट मधली परिषद 1971च्या कायद्यानुसार आहे. आणि यामध्ये सिक्कीम नव्हतं. सिक्कीमचा समावेश कधी झाला, सिक्कीमचा समावेश झाला 2008ला. कधी, 2008ला समावेश. ठीक आहे, आणि विभागीय परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतो का, नाही बाळांनो, गृहमंत्री असतो. आणि आंतरराज्यीय परिषदेचा कोण असतो, पंतप्रधान असतो. क्लिअर, समजलं. अशा प्रकारे असतं. आणि उपाध्यक्ष कोण असतो, आता समजून घ्या. पश्चिम विभागीय परिषद कोणकोणते राज्य आहेत, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, त्यानंतर गुजरात आहे. ठीक आहे, आणि एक दमण दीव दादरा नगर हवेली आहे. सो यांचा जो सीएम असतो हा आडीपाडी नसतो. पहिले महाराष्ट्रात असला तर मग गोवा वगैरे असा आडीपाडी नसतो. आणि तिथले सगळे राज्याचे मुख्यमंत्री तिथं काय करतात, पार्टिसिपेशन घेतात. क्लिअर, समजलं. चल आता पुढच्या प्रश्नाकडे जातोया. प्रश्न क्रमांक आहे 26. व्यवस्थित बघा.
ठीक आहे. त्यानंतर आपण 26 नंबरचा क्वेश्चन बघतोय. बघा काय आहे या क्वेश्चन मध्ये, थोडं तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. ठीक आहे, बघा, भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या संविधानात भाग 15 आहे. ठीक आहे, आणि भाग 15 मध्ये तुम्हाला निवडणूक आयोगाच्या संदर्भात तरतुदी दिसतात. इथे बघा, भारतीय संविधानात अनुच्छेद 323 मध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भात आहे, चुकलं. कारण की 323 हे युपीएससी आणि एमपीएससीच्या संदर्भात येणारं कलम आहे. एमपीएससी म्हणजे स्टेट पीएससीच्या संदर्भात. सो त्यामुळे चुकलंय, कारण की निवडणूक आयोगाचं जे आर्टिकल आहे ते आहे 324. आता निवडणूक आयोगाचं आर्टिकल काय म्हणते, भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदा यांच्या निपक्ष व न्याय, फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी एक निवडणूक आयोग असेल, असं सांगितलं 324 मध्ये. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर आयोग त्रिसदस्यीय, कोण बोलतंय 3 सदस्य, काय सांगितलं 324 मध्ये, की एक चीफ इलेक्शन कमिशनर असेल आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाला वाटेल इतके, असं सांगितलं आहे संविधान. संविधानात सांगितलंय का 3चं स्ट्रक्चर नाही. कितीतरी दिवस बघा, आयोगाची स्थापना होते 25 जानेवारीला. आता 25 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस आहे मतदार दिवस, कारण की 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. 25 जानेवारी पासून जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत, 1989 पर्यंत आयोग एक सदस्य होता. मग काय झालंय, 16 ऑक्टोबर पासून 61वी घटना दुरुस्ती केली आपण, ज्याच्या अन्वये काय झालंय, मतदारांचं वय हे 21 वरून 18 करण्यात आलं. ऑब्वियस आहे, मतदारांची संख्या वाढणार होती. सो त्यामुळे 16 ऑक्टोबर 1990 पासून तर 1 जानेवारी 93-90 पर्यंत तुम्हाला असं दिसेल आयोग 3 सदस्यीय दिसतोय. मग परत आयोग आणखी एक सदस्यीय करण्यात आला 1 जानेवारी 1990 पासून तर 1993 पर्यंत तुम्हाला आयोग काय दिसतोय, हा दिसतोय एक सदस्यीय. म्हणजे बघा, पहिले एक सदस्यीय, मग 3 सदस्यीय, मग एक सदस्यीय, आणि मग टीएन सेशन केस होती. टीएन सेशन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आयोग नेहमी काय असला पाहिजे, बहुपक्षीय असला पाहिजे. तेव्हाच तो काय करेल, तेव्हाच तो निपक्षपातीपणे न्याय देऊ शकेल, असं सांगितलं आहे. कारण की निवडणूक आयोगामधले सर्व निर्णय हे बहुमतानं होत असतात. ठीक आहे, सो त्यामुळे असं स्ट्रक्चर, आता ऑब्वियस आहे, कधी 2 होऊ शकते, कधी 5 होऊ शकते, जसं आयोगाचं काम बदलेल त्याप्रमाणे. म्हणून संविधानिक तरतूद काय आहे की एक मुख्य माहिती आयुक्त आणि काय इतर माहिती आयुक्त असतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, चुकलं बाळांनो. ठीक आहे, कोण करत असतं, कोण करत असतं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, या संदर्भात रिसेंटचा एक मुद्दा सांगतोय, अनुप बरनवाल केस सांगतोय. काय झालं अनुप बरनवाल केस मध्ये, भारतात ना अरुण गोयल नावाचे एक निवडणूक आयुक्त, काय होते सिस्टम समजून घ्या, अरुण गोयल नावाचे एक सचिव होते, वित्त खात्यात सचिव होते, केंद्रामध्ये सचिव मोठं पद आहे. मग काय झालं, त्यांना रात्री कोणीतरी एक स्वप्नात येतं, त्यांना सांगतोय की तुम्ही राजीनामा द्या. ते राजीनामा देतात आणि त्याच्या काहीच दिवसात, ठीक आहे, म्हणजे सचिव पदाचा राजीनामा दिला जातोय आणि त्याच्यानंतर काहीच दिवसात त्यांची नियुक्ती होते निवडणूक आयुक्त. आता ऑब्वियस आहे, स्वप्नात कोण आला असेल हे तुम्ही समजून घ्या. मग ही काय आहे, सरळ सरळ बायसनेस आहे. म्हणजे काय होतं, एक व्यक्ती सिस्टम मध्ये पाठवण्यासाठी त्याला राजीनामा द्यायला लावला जातो आणि नंतर त्याला निवडणूक आयोगात पाठवला जातो. याला क्लेम केलं बऱ्याच साऱ्या लोकांनी, आणि अनुप बरनवाल यांनी या संदर्भात क्लेम केला आणि सांगितलं की असं होऊ शकत नाही. मग काय झालंय, मग न्यायमूर्ती जोसेफ होते, यांच्या नेतृत्वाखाली एक 5 सदस्यीय खंडपीठ बसलं. त्यांनी 2 मार्च 2023 ला सांगितलंय की निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणे काम करणारा पाहिजे. म्हणून आजपासून आम्ही इथं कॉलेजियम सिस्टम निर्माण करतोय. या कॉलेजियम सिस्टम मध्ये 3 लोक असतील, एक असेल पीएम, दुसरा असेल चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि तिसरा असेल तो म्हणजे अपोजिशन पार्टी लीडर ऑफ लोकसभा. आणि मग हे 3 लोक जे आहेत हे निवडतील कोणाचं नाव, मग कोणाला निवडणूक आयुक्त बनवायचं की नाही. म्हणजे आता पंतप्रधानाच्या मर्जीतला व्यक्ती जाणार नाही, तर तो तिघांच्या पॅनलला निवडून दिला असेल, कॉलेजियमला निवडून दिला असेल. आणि सांगितलं की हा तात्पुरता कायदा आहे. लक्षात घ्या, जेव्हा न्याय व्यवस्था कायदा तयार करत असते तेव्हा त्याला जजमेड लॉ म्हणतात. कोणता लॉ म्हणतात, जजमेड लॉ. आणि हा असा जजमेड लॉ जेव्हा तयार केला जातो तर तो तात्पुरता असतो. आणि संसदेला सांगितलं की तुम्ही त्वरित कायदा करा. संसदेनं सप्टेंबर 2023 ला एक कायदा केला, आणि ज्या कायद्यामध्ये सांगितलं की येस, आता आम्ही एक कॉलेजियम चेंज करतोय. या कॉलेजियम मध्ये एक पीएम असेल, एक अपोजिशन पार्टी लीडर ऑफ लोकसभा असेल, आणि एक कोण असेल, एक असेल कॅबिनेट मिनिस्टर.
ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, हे मग तिघांचे हे काय करतात, हे ज्या व्यक्तीचं नाव सुचवतील त्या व्यक्तीची नियुक्ती राष्ट्रपती करतात. म्हणजे बऱ्याच प्रमाणात ही नियुक्ती आता बायस नसेल. सो एक अनुप बरनवाल केस लक्षात ठेवूया. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेमो जुडेक्स इन क्वाजा सुआ हे टर्म कशा संदर्भात आहे, नैसर्गिक न्यायाचं तत्व. आता नैसर्गिक न्यायाचं तत्व काय असतं, जेव्हा फौजदारी कार्यालय हे सीआरपीसी नुसार चालायचे, म्हणजे आताच्या भारतीय नागरिक नागरिक संरक्षण संहिता आहे त्या BNSS नुसार चालतात, आणि दिवाणी न्यायालय हे CPC सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 यानुसार चालतात. नैसर्गिक न्यायाचं तत्व काय असतं की एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जेव्हा प्रशासकीय केसेस असतात, प्रशासकीय खटले असतात किंवा कार्यकारी खटले असतात, यावेळेस त्याला त्याची बाजू मांडू दिली पाहिजे, त्यानंतर त्याला त्याचं एक्सप्लेनेशन देऊ दिलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं त्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. अशा प्रकारचं नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे. म्हणजे इथं काय केलं जातं, इथं कायद्याची जी कार्यपद्धती असते CRPC CPC ची, ही थोडी ढिली केली जाते, थोडी सूट दिली जाते, आणि नैसर्गिक न्यायाद्वारे लोकांचं काय केलं जातं, तोडगा दिला जातो. सो असं असतं. आणि न्यायाधिकरण जे असतात ना, प्रशासकीय केसेस ह्या मोस्टली कशानुसार चालत असतात, नैसर्गिक न्यायानुसार. म्हणून लक्षात ठेवायचं, न्यायाधिकरण कधीच दिवाणी कायद्यानुसार वर्क करत नाही, तर नैसर्गिक न्यायानुसार. क्लिअर. फ्लेक्झिबल लॉ असतात ते. सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र काय, तर आर्टिकल 131 आर्टिकल 131 131 इथं ओरिजिनल ज्युरिडिक्शन दिलं आहे, म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता एक लक्षात ठेवायचं, प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे संघराज्य न्यायालय. बघा, प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे संघराज्य न्यायालय. कारण की भारतीय न्यायालय जे आहे, सर्वोच्च न्यायालय हे संघराज्य न्यायालय आहे. संघराज्य न्यायालय म्हणजे काय, संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्याचे विवाद मिटवणारं न्यायालय. मग बघा, प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये 3 केसेस असतात, युनियन वर्सेस स्टेट, दुसरं स्टेट वर्सेस स्टेट, आणि तिसरं युनियन त्याच्या बाजूने स्टेट वर्सेस स्टेट किंवा अधिक स्टेट. म्हणजे बघा, केंद्र विरुद्ध राज्य, राज्य विरुद्ध राज्य, केंद्राच्या बाजूने एक राज्य विरुद्ध राज्य, या 3च केसेसचा समावेश हा प्रारंभिक अधिकार क्षेत्रात होतो. ऑब्वियस आहे, हे खटले कशा संदर्भात असतात, संघ राज्याचे विवाद असतात. ठीक आहे. म्हणून भारतीय सर्वोच्च न्यायालय हे 131 नुसार काय आहे, संघ राज्य न्यायालय आहे. आणि हे कोणत्या न्यायालयाप्रमाणे आहे, अमेरिकेच्या फेडरल कोर्ट सारखं. सो बघा, केंद्र विरुद्ध राज्य विवाद, केंद्र विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य, केंद्र आणि एखादं घटक राज्य विरुद्ध एक किंवा अधिक राज्य. सो हे जे आहे, हे वरीलपैकी सर्व केसेसचा समावेश यामध्ये होतोय. नेक्स्ट वन. हा प्रश्न होता की भारतातील पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहे. आता एक लक्षात ठेवा, भारतात बहुपक्षीय पद्धत आहे. बहुपक्षीय म्हणजे काय, जर तुम्ही चायनामध्ये बघितलं तर एकच कम्युनिस्ट पार्टी आहे. ठीक आहे, एकच पक्ष आहे चायनामध्ये संपूर्ण. पण भारतात तुम्हाला वेगवेगळे पक्ष दिसतील, राष्ट्रीय पक्ष वेगळे, प्रादेशिक वेगळे असतात ना. सो बहुपक्षीय पद्धत हे भारतीय पक्ष पद्धतीचं पद्धत आहे. नेक्स्ट वन, की स्पष्ट विचारधारेचा अभाव आहेच. तुम्ही बघा, काही काही पक्ष असे आहेत की ज्यांना फक्त मंत्रीपद पाहिजे असतं, किंवा ज्यांना फक्त काय पाहिजे असतो की सत्ता पाहिजे असते. सो त्यामुळे त्यांनी त्यांची विचारधारा सोडली आहे. आधी कसं होतं, कम्युनिझमची एक वेगळी विचारधारा होती, काँग्रेसची एक वेगळी विचारधारा होती, बीजेपीची एक वेगळी विचारधारा होती, आणि पक्ष तयार होताना एका विचारधारेने तयार व्हायचा. पण अलीकडे सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी कोणी कोणासोबतही पॅचअप करताना तुम्हाला दिसतात. ठीक आहे. सो हे जे ब्रेकअप आणि पॅचअप होतात आपल्या सिस्टम मध्ये, तो स्पष्ट विचारधारेचा अभावच आहे. व्यक्तिमत्व पूजा, तुम्हाला माहिती आहे ना, भारतात पक्षात काय असतं, लाट असतं. आता बघा, 14 पासून मोदीजीची लाट आहे, 14 ते 19, 19 ते 24 मध्ये आहे. सो भारतात कसं आहे, प्रभावी व्यक्ती, सो त्याच्यानुसार जर इंदिरा गांधीजींची लाट होती, नेहरूजींची लाट होती. सो भारतात ना तुम्हाला व्यक्तिमत्व पूजा फार मोठ्या प्रमाणात दिसतंय. ठीक आहे. म्हणजे व्यक्तीला मोठं समजलं जातं पक्षाच्या इतर गोष्टीपेक्षा, किंवा देशातील इतरही प्रश्नांपेक्षा. त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा उदय, अगदी बरोबर आहे. प्रादेशिक पक्षांचा उदय झाल्यामुळे तुम्हाला नॅशनल पार्टीज मागं दिसतात. तुम्ही बघा, दक्षिणेतले स्टेट बघा, दक्षिणेत जर तुम्ही तेलंगणा सोडलं ना, हे तेलंगणा, इथंच फक्त काँग्रेसची सत्ता आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्ष दिसतो, आहे ना. सो त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा उदय. आणि गटबाजी आणि पक्षांतर, हे तर तुम्हाला माहिती आहे. पक्षामध्ये गट झाले, जसं महाराष्ट्रात ठाकरे गट, शिंदे गट, अजितदादांचा गट, शरद पवारांचा गट. ठीक आहे, समजलंय. ते आरपीआय मध्ये, आरपीएस ना, येस.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, कवाळे गट, खोब्रागडे गट आहेत ना गट. सो गटबाजी, पक्षांतर होतंय मोठमोठ्या प्रमाणात, तुम्हाला पक्षांतर होताना दिसतंय. सो हे सगळे आपल्या पक्ष पद्धतीचे काय आहे वैशिष्ट्य, भारतीय पक्ष पद्धतीचे. नेक्स्ट वन. आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न समजण्यासाठी मी तुम्हाला एक बेसिक टर्म समजून सांगतो. बेसिक टर्म समजून घ्या कशी येतं. काय असतं आपल्या भारतामध्ये, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांनाही रिट्स काढण्याचे अधिकार आहे. दोघांनाही रिट्स काढण्याचे अधिकार. सुप्रीम कोर्टचं जे रिट काढत असतं ते आर्टिकल 139 नुसार बघा 32 मध्ये सांगितलंय की रिट्स काढणे म्हणजे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल, हा तुमचा फंडामेंटल राईट्स आहे. आणि रिट्स ऍक्च्युअल मध्ये आर्टिकल 139 नुसार निघत असतात. आणि हायकोर्ट जे असतं हे रिट जे काढत असतं हे काढत असतं 226 नुसार. लक्षात ठेवायचं, सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात रिट्स काढू शकते. फक्त फंडामेंटल राईट्स म्हणजे आर्टिकल 14 ते 32 मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्याबद्दलच रिट्स काढू शकते, बाकी गोष्टीसाठी नाही. पण हायकोर्ट जे असतं, हायकोर्ट हे तुम्हाला फंडामेंटल राईट्स, स्टॅच्युटरी राईट्स म्हणजे जे संविधानात नाही कायद्यात आहेत ते, त्याच्यानंतर कंझ्युमरी राईट्स म्हणजे काय, जे वंश परंपरेनं मिळालेले अधिकार असतात ते सगळे, आणि त्याच्यानंतर ह्युमन राईट्स, मानवी हक्क. सो या सर्वांच्या संदर्भात काढू शकते रिट्स. म्हणून तुम्ही बघा की सर्वोच्च न्यायालयाचा रिट्स काढण्याचा अधिकार हा कसा आहे, नॅरो आहे, फार संकुचित आहे. कारण की सर्वोच्च न्यायालय फक्त फंडामेंटल राईट्स साठीच रिट्स काढू शकते. म्हणजे तुमचे 14 ते 32 दरम्यानचे जर हक्क डावलले गेले तरच रिट्स काढू शकते. पण यांचा रिट्स काढण्याचा अधिकार हा ब्रॉड आहे, कारण हे काय करू शकते कोणत्याही अधिकारावर. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की आता मला आरटीआयचा हक्क आहे, स्टॅच्युटरी राईट आहे, कारण की माहिती अधिकार कायद्यानुसार मिळाला. आणि मला जर माहिती अधिकार कायद्यामध्ये समजा काय झालं नाही, सरकारने दिरंगाई केली वगैरे, तर मी न्यायालयात जाऊ शकतो, आहे ना. त्यानंतर माझ्या शेतात जाण्याचा एक रस्ता आहे, तो कंझ्युमर राईट्स आहे माझा, कारण की वंश परंपरेनं मिळाला आहे. माझे आजोबा जात होते, वडील जात होते, मी चाललो, आणि मग मला तो रस्ता अडवला गेला, न्याय मला प्रशासन सुद्धा सहकार्य करत नाही, त्यावेळेस मी तिथं जाऊ शकतो. सो अशा ह्या दोन गोष्टी तुम्हाला मॅटर झाला. म्हणून लक्षात ठेवायचं, हायकोर्टला जास्त अधिकार आहेत भारतात सुप्रीम कोर्टपेक्षा. आता प्रश्न असा आहे, प्रश्नामध्ये काय म्हणतोय की सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणासाठी आदेश काढू शकतात. चुकलं, सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कासाठी काढू शकतात, तर उच्च न्यायालय सर्व कारणासाठी आदेश काढू शकतात. समजलं, हे थोडं इंटरचेंज झालं. नंतर उच्च न्यायालय निषेधज्ञानेचा याचा अर्थ काय आहे बघा, इंजेक्शन्स काढू शकतात, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय नाही, असं नाही, दोघंही काढू शकतात, ठीक आहे. हे चुकलं. सर्वोच्च न्यायालय केवळ अपिलाच्या बाबतीत आदेश काढू शकते जेव्हा एखादा पक्षकार उच्च न्यायालयाकडे थेट गेला आणि उच्च न्यायालय आदेश काढू शकते. म्हणजे बघा काय होते की सर्वोच्च न्यायालय केवळ अपिलाच्या बाबतीत आदेश काढू शकते. म्हणजे अपिलात जर असेल, अपील असेल उच्च न्यायालयात तरच आदेश काढू शकते. तर जेव्हा एखादा पक्षकार म्हणजे केस टाकणारा व्यक्ती उच्च न्यायालयाकडे थेट गेला तरच उच्च न्यायालय काढू शकते, असं नाही. उच्च न्यायालय स्वच्छाधिकारी सुद्धा आदेश काढू शकते. विधान हे बरोबर आहे. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणासाठी आदेश काढू शकते, पण सर्वोच्च न्यायालय फक्त फंडामेंटल राईट साठी आदेश काढू शकते, असं इथं म्हणायचं. क्लिअर. पुढे जाऊया. लोकपाल आणि लोकायुक्त. बघा लक्ष द्या, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ज्या आहेत स्वीडन वगैरे, सो त्या देशामध्ये त्यांच्या संविधानातच एक व्यक्ती आहे ज्याला म्हणतात ऑम्बुड्समॅन. ऑम्बुड्समॅन काय असतो, शासकीय स्तरावर जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचाराला छडा लावण्यासाठी ऑम्बुड्समॅन नावाचं पद निर्माण करण्यात. आता मुद्दा हा आहे की भारतानं काय केलंय, ऑम्बुड्समॅन सारखं एक पद निर्माण केलं. कारण की भारतात केंद्रीय स्तरावर म्हणजे बघा आपल्या देशात पीएम असेल, राज्यात सीएम असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतील, इथं काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतील, इथं केंद्राचे कर्मचारी असतील, इथं राज्याचे कर्मचारी असतील, इथं केंद्राचे अधिकारी असतील, इथं राज्याचे अधिकारी असतील, ठीक आहे. हे भ्रष्टाचार करत असतात. मग यांच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्याला छडा लावण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त पद निर्माण करण्यात आलं. भारतात जवळपास 15च्या जवळपास वेळा हे विधेयक मांडलं, पण एकही वेळा पार होऊ शकलं नाही. शेवटी काय झालंय,
लोकपाल व लोकायुक्त विधेयक 2011 मध्ये मांडण्यात आलं, अगदी बरोबर. आणि ते कायदा कधी झाला? 13 झाला. आणि हा कायदा लागू कधी झाला? 16 जानेवारी 14 लक्षात ठेवायचं. आणि सर्वात पहिला लोकपाल कधी निवडण्यात आला? तो म्हणजे 2019 ज्यांचं नाव काय होतं? न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, PC घोष. ठीक आहे. बघा यामध्ये ना ही बहुसदस्यीय संस्था असते, कारण की एक असतो लोकपाल, लोकपाल आणि 4 असतात न्यायिक सदस्य, ज्युडिशियरी मधून येणारे 4 असतात गैर न्यायिक सदस्य. ठीक आहे. असे एक अध्यक्ष आणि कमाल 8 सदस्य असतात, 4 न्यायिक 4 गैर न्यायिक. न्यायिक म्हणजे न्यायमंडळातून येणारे आणि गैर न्यायिक म्हणजे जे प्रशासन किंवा इतर क्षेत्रात येणारे. फक्त एक लक्षात ठेवायचं, या 8 मध्ये SC ST OBC ठीक आहे आणि महिला या सर्वांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, हा एक रूल आहे. ठीक आहे. आणि अलीकडे देशाचे तिसरे नाही दुसरे सेकंड लोकपाल म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत, पुण्याचे आहेत, सो त्यांची नियुक्ती करण्यात आली हे बघा. आणि एक लक्षात ठेवायचं की स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये तो घटनात्मक प्रमुख आहे, तर राज्यामध्ये घटनात्मक प्रमुख म्हणजे घटनेत उल्लेख आहेत, आपल्या इथं कायद्यानुसार तयार झालेलं पद आहे, वैधानिक पद आहे. आता एक लक्षात ठेवा, जसं केंद्रात लोकपाल असतं तसं राज्यात लोकायुक्त असतं. सर्वात प्रबळ लोकायुक्त हा केरळचा होता, सर्वात पॉवरफुल कर्नाटकचा, सर्वात पॉवरफुल आणि सर्वात कमी पॉवरफुल म्हणजे सर्वात दुर्बल महाराष्ट्राचा होता. पण अलीकडे लोकायुक्ताला प्रचंड पॉवर देण्यात आले आणि आज अशी कंडिशन आहे की आपल्या राज्यातला लोकायुक्त हा सर्वात पॉवरफुल बनला, कारण की तो CM ची सुद्धा चौकशी करू शकतो, इतके प्रचंड पॉवर त्याला देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, CM ची जर चौकशी करायची असेल तर विधानसभेने 2/3 बहुमतानं पहिले काय केला पाहिजे? ठराव मंजूर. पुढील पैकी कोणता आयोग हा घटनात्मक नाही? आता तुम्हाला सांगता येईल कोणता घटनात्मक नाही. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा घटनात्मक नाहीच, हा कायद्यानुसार स्थापन झालेला आहे. घटनात्मक आहे का? नाही. तो काय झालाय? कायद्यानुसार स्थापन झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हा आयोग कधी झाला? 1993 ला. त्यानंतर नीती आयोग, नीती आयोग 2015 ला स्थापन झाला. हा ना घटनात्मक आहे ना वैधानिक आहे? हा बिगर घटनात्मक बिगर वैधानिक आहे, कारण की हा याच्यासाठी कायद्याने घटनेत तरतूद नाही, तर काय आहे? ठरावानुसार स्थापन झाला. राष्ट्रीय महिला आयोग ही वैधानिक संस्था आहे, कारण की ही कायद्यानुसार स्थापन झाली आहे. महिला जो जो कायदा आहे 1992 चा 1992 चा त्यानुसार स्थापन झाला. त्यानंतर बाल हक्क संरक्षण आयुक्ताचा जो कायदा आहे, ठीक आहे, हा कधीचा कायदा आहे? हा 2005 चा. सो त्यानुसार. आणि अनुसूचित जाती जमाती आयोग कधी आहे? हा 338A मध्ये. आणि हा कधी अंमलात आला? 19 फेब्रुवारी 2004 ला. क्लिअर झाले? त्यामुळे हा सोडून बाकी मग कोणते घटनात्मक नाही? तर अ ब क ई, अ ब क ई. क्लिअर झालंय? पुढे जाऊ. आता हा प्रश्न, अग्रक्रम तालिकेनुसार काय करा? क्रमांक लावा. आता एक लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा नंबर अग्रक्रम तालिकेनुसार कितवा येतो? 9वा येतो. हे बरोबर आहे. 7वा हा मुख्यमंत्र्याचा येतो त्याच्या राज्यात. लक्षात ठेवायचं, त्याच्या राज्यात जर विचारलं त्याचा 7वा क्रमांक येतो. ठीक आहे. 7वा क्रमांक हा त्याचा येतो अग्रक्रम तालिकेनुसार. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं कॅबिनेट मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, त्यानंतर नीती आयोगाचा उपाध्यक्ष, नीती आयोगाचा उपाध्यक्ष. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल? एक्स PM, माजी PM आणि अपोजिशन पार्टी लीडर ऑफ लोकसभा यांचा क्रमांक काय दिसतोय? यांचा क्रमांक तुम्हाला 7वा दिसतोय. भारताचा महान्यायवादी, ठीक आहे, भारताचा महान्यायवादी, त्याच्यानंतर राज्यपाल, राज्यपाल नाही, लेफ्टनंट गव्हर्नर, UTचा प्रशासक, ठीक आहे, आणि RBIचा गव्हर्नर. क्लिअर? आणि एक कोण? हा कॅबिनेट सचिव, कॅबिनेट सचिव यांचा क्रमांक तुम्हाला कितवा दिसतो? ठीक आहे, हा दिसतो 11वा. हे पण बरोबर आहे. तिसरा राज्यपालाचा, तिसरा कोणाचा असतो? पंतप्रधान. तिसरा कोणाचा असतो? पंतप्रधानाचा क्रमांक असतो. लक्षात ठेवा, पहिला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि तिसरा क्रमांक हा तुम्हाला पंतप्रधानाचा दिसतोय. आणि राज्यपाल जो आहे या राज्यपालाचा क्रमांक कितवा आहे? 4था अग्रक्रम तालिकेनुसार. सो हे चुकलं.
नेक्स्ट वन, संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी एमपीएससी. एमपीएससी म्हणजे स्टेट पीएससी. बघा लक्ष द्या, आपल्या संविधानात भाग जो आहे 14, या भाग 14 मध्ये तुम्हाला 315 ते 323 दरम्यान काय दिसतंय, हा आयोग दिसतोय. सो भाग 14 मध्ये 315 ते 323 दरम्यान तरतुदी आहे. नंबर 2, आयोग केवळ भरतीचं प्राधिकरण आहे. अगदी बरोबर आहे. मला सांगा युपीएससीचं काय काम आहे? सिलेबस ठरवणे, परीक्षा घेणे, परीक्षेचे टप्पे ठरवणे, ठीक आहे, आणि रिकमेंडेशन लेटर देणे. बाकी नेमणूक प्राधिकरण कोण असतं? ते डिपार्टमेंट असतं. समजला? ते डिपार्टमेंट असतं. सो हे विधान बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आयोगानं तुमची नेमणूक केली म्हणजे तुमचा नोकरीवर क्लेम बनला असं नाही. आयोगानं केलेल्या शिफारसी सरकारवर स्वीकारणं बंधनकारक नाही. नॉर्मली स्वीकारतातच, नाही स्वीकारली तर मग काय करतात, त्याचं कारण देतात. आता पूजा खेडकर परीक्षा पास झाली, रिकमेंडेशन लेटर मिळालं, ठीक आहे, पण तिला लागू करून घेतलं का? नाही, कारण की तिचा डॉक्युमेंट मध्ये झोल आहे. सो त्यामुळे सरकार कारण देऊन करू शकतात. तुम्ही हा समजा, तुम्ही एखादं खोटं सर्टिफिकेट देऊन जर परीक्षा दिली, पास झाले, आणि पुढे काय होऊ शकतं, तुम्हाला सरकार रिजेक्ट पण करू शकतं. ओके. आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही, बरोबर आहे, कारण की मोनोपोली तयार होत देत नाही. लक्षात ठेवायचं, त्याच पदावर पुनर्नियुक्ती नसते, इतर पदावर नियुक्ती होऊ शकते. ठीक आहे, जसा सदस्य आहे हा अध्यक्ष बनू शकतो. ठीक आहे, अध्यक्ष कधी सदस्य येईल, अध्यक्ष येईल. आणि अध्यक्ष व सदस्यांना पदावधीचं संरक्षण नाही, हे विधान चुकीचं आहे बाळांनो. लक्षात ठेवायचं, यांना पदावधीचं संरक्षण आहे, कारण की यांना पदावून जर काढायचं असेल तर गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या कारणावरून त्यांना पदावून काढलं जातं. ठीक आहे, आणि ही चौकशी पहिले सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 145 नुसार करतं. आणि हे जर दोषी आढळले, यामध्ये खरंच दोषी असले, तरच त्यांना मग सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार दूर केलं जातं. म्हणून यांना पदावधी संरक्षण आहे. पदावधी संरक्षण असणे म्हणजे काय? विशिष्ट पद्धती असणे. क्लिअर? चालेल. आणि गैरवर्तन म्हणजे काय, याची व्याख्या दिली आहे की सरकारच्या कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणे, ठीक आहे, सरकारकडून लाभ घेणे, ही गैरवर्तनाची व्याख्या सुद्धा दिली आहे. कळालं? सो त्यामुळे अ व क हेच योग्य आहे. पुढे जाऊया. न्यायाधिकरण हे याच्याबद्दल बोलतो. बघा, आपल्या संविधानात मोस्टली न्यायाधिकरण नव्हते. आपण काय केलं, भाग 14 ए ऍड केला. 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यामध्ये भाग 14 ए ऍड केला, ज्याचं हेडिंग आहे न्यायाधिकरणे किंवा ट्रिब्युनल्स, न्याय देणारी अधिकारी. याच्यामध्ये 2 कलम आहेत. एक आहे आर्टिकल 323 ए, एक आहे 323 बी. लक्षात ठेवायचं, 323 ए मध्ये आहे प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स अँड, ठीक आहे, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, कॅट आणि मॅटचा समावेश आहे, म्हणजे राज्याचे सॅट म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि 323 मध्ये इतर कारणासाठी, इतर बाबींसाठी न्यायाधिकरण. जसं आता भाडेकरूचा विवाद आहे मालकाशी, ते न्यायाधिकरण. कर विषय, संसद राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांच्या संदर्भात न्यायाधिकरण, हे इत्यादी इथं दिलेलं आहे. क्लिअर? आता बघा की 42व्या घटना दुरुस्तीने न्यायाधिकरणाची तरतूद केली. अगदी बरोबर आहे. न्यायाधिकरणे नागरी प्रक्रिया संहिता 8 अंतर्गत दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. मी तुम्हाला आधी सांगितलं की हे नैसर्गिक न्याय तत्वानुसार चालतात. ठीक आहे, हे दिवाणी न्यायालयानुसार नसतात चालत. लक्षात ठेवायचं. म्हणून तर हे कमी वेळात जलद गतीने न्याय देऊ शकतात, कारण की यांना कायद्याच्या क्रिटिकल प्रोसेस पार पाडाव्या लागत नाही, तर ते नैसर्गिक न्याय तत्वानुसार चालतात. ओके, झालं. कमी खर्चात न्याय देण्याचं ते एक अधिकरण आहे. एल चंद्रकुमार वरद भारत सरकार या खटल्यामध्ये न्यायाधिकरणाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते असं घोषित करण्यात आलं. अगदी बरोबर. बघा काय होतं, पहिले सांगितलं होतं की न्यायाधिकरणाविरुद्ध डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयातच जाता येईल, पण हा एल चंद्रकुमार खटल्यामध्ये सांगितलं की नाही, हायकोर्टमध्येही जाता येईल असं सांगितलं. आणि कॅट, ठीक आहे, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण 1985 ला स्थापन झालं. अगदी बरोबर. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं की जेव्हा केंद्र सरकारची पदभरती, केंद्र सरकारच्या सेवा शर्ती, केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी यांचे डिपार्टमेंटच्या विरोधात जे सगळे खटले असतात ते कॅट मध्ये जातात. आणि आपली एमपीएससीच्या संदर्भातली तक्रार असली, भरतीच्या संदर्भातली, रूलच्या संदर्भात, तर आपण मॅट मध्ये जातो. समजलं? नोकरीवर लागल्यानंतर समजा तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी बनणार आहात, तुम्हाला मॅट मध्येच जावं लागणार आहे. तुमची बदली केली मनमानी, मॅट मध्ये जाल. तुमचा पगार रोखला, मॅट मध्ये जाल. तुम्हाला सस्पेंड केलं, मॅट मध्ये जाल. सगळ्या गोष्टीसाठी मॅट मध्ये जायचं.
आता बघा आंतरराज्यीय परिषद ही एक संविधानिक परिषद आहे, कारण की याचा उल्लेख जो आहे हा आर्टिकल 263 आहे. सर्वात प्रथम सरकारी आयोग जो होता, सरकारी आयोग, या सरकारी आयोगानं काय सांगितलं की हा स्थापन करा. फक्त सरकारी यांनी काय म्हटलं होतं, याला काय म्हणा, याला आंतरशासकीय इंटर गव्हर्नमेंटल काउन्सिल म्हणा, आंतरशासकीय परिषद. आणि लक्ष, सरकारी आयोगाच्या काय झालं ते याच्यानुसार म्हणजे सरकारी आयोगाच्या शिफारसीनुसार हा सर्वात प्रथम 1990 ला व्हीपी सिंह गव्हर्नमेंटनं स्थापन केला, व्हीपी सिंह गव्हर्नमेंट. आणि याचं स्ट्रक्चर जे आहे हे असं असेल बघा. पंतप्रधान हा अध्यक्ष असतो, लक्षात ठेवायचं. विभागीय परिषदेचा अध्यक्ष झोनल काउन्सिलचा कोण असतो, झोनल काउन्सिलचा गृहमंत्री असतो. आणि इंटरस्टेट काउन्सिलचा जो असतो, ठीक आहे, इंटरस्टेट काउन्सिलचा तो पंतप्रधान असतो. त्यानंतर सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात यामध्ये. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये काही काही इथं विधानसभा आहेत, तर तिथं मुख्यमंत्री असतील. जम्मू काश्मीर, दिल्ली, पॉंडिचेरी इथं मुख्यमंत्री असतील. जिथं नाही आहे तिथले प्रशासक असतील. त्यानंतर 6 कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात, हे सुद्धा असतात, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रपती राजवटीखाली एखादा राज्य असेल तर मग तिथं मुख्यमंत्री नसतो, त्या त्या राज्याच्या राज्यपालाला बोलावले जाते. ठीक आहे, कळालं का? सो अशा प्रकारची ही रचना असते. आणि सर्व राज्याचे मुख्य सचिव नसतात आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष नसतात. सो त्यामुळे काय, हे 5 आणि 6 वगळता, सॉरी इथं 6 आणि 7 वगळता सर्व असते. आणि याचं काय काम आहे की राज्यांमध्ये सामंजस्यपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, केंद्र आणि राज्यामध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करणे, हे सगळे कार्य आहे. पुढे एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. क्लिअर? आणि 96 मध्ये मग याची काय झाली, स्थायी समिती स्थापन झाली होती. नेक्स्ट वन, भारतीय घटनेने राजकोषीय संघराज्याची संतुलित चाक म्हणून कोणाची निर्मिती केली, तर वित्त आयोग. वित्त आयोग कुठे आहे, आर्टिकल 280 मध्ये. आणि वित्त आयोग काय करतोय, केंद्रीय महसुलातला वाटा हा राज्यांना देतो. म्हणजे राजकोषीय संघराज्याचे संतुलित चाक आहे, ते बरोबर बॅलन्स करतो राज्य आणि केंद्राला, असं म्हटलं गेलं. आणि वित्त आयोग जो आहे याला परमनंट करा असं सर्वात प्रथम कोणत्या वित्त आयोगानं म्हटलं होतं, तो म्हणजे राजमन्नार आयोग. राजमन्नार समिती, राजमन्नार आयोगानं काय म्हटलं होतं की बाबा याला काय करा, परमनंट बॉडी बनवा. क्लिअर? चौथा वित्त आयोग होता तो. नेक्स्ट वन आता आहे 38, वैधानिक अनुदान. आता एक लक्षात घ्यायचं, कसं असतं माहिती आहे का, की आपल्या संविधानातच काही राज्यांना कंपल्सरी अनुदान देण्यात आले. जसं 275 मध्ये दिलेत वैधानिक अनुदान. वैधानिक अनुदान म्हणजे काय, कायद्यानुसार दिली जाणारी अनुदान, स्टॅच्युटरी ग्रँट्स. मग आता याची तरतूद कोण करत असते, वित्त आयोग. वित्त आयोग काय म्हणेल की बाबा मणिपूर हे मागास राज्य आहे, तर त्यांना केंद्रीय महसुलापैकी 1% दिला पाहिजे. जसं आता 15 वित्त आयोगांचा काय सांगितलं की केंद्राच्या महसुलातला 41% वाटा जो आहे हा राज्यांना द्या आणि 1% जो आहे हा जम्मू काश्मीर आणि लडाखला द्या. सो ते मग वित्त आयोगाने ठरवलं आहे ना, मग त्याला वैधानिक अनुदान म्हणतात. मग वैधानिक अनुदान म्हणजे काय, वैधानिक अनुदान म्हणजे ठीक आहे, स्टॅच्युटरी जे आहेत ग्रँट्स, म्हणजे अशा ग्रँट्स की ज्या 275 नुसार दिल्या जातात आणि वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार. त्यानंतर वित्तीय सहाय्याची गरज असलेल्या राज्यांना दिली जाणारी अनुदान म्हणजे साधारण अनुदान. बरोबर आहे. बघा कसं असतं माहिती आहे का, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही काही राज्य असे आहेत की ज्या राज्यांना पैशाची गरज असते. आता हिली स्टेट आहेत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम सारखे, इथं नसतात तेवढे उत्पन्नाची साधनं, मग यांना ना साधारण अनुदान दिली जातात. ठीक आहे. त्यानंतर जर समजा कोणत्याही राज्यामध्ये जे एसटी लोक असतात, या एसटीच्या कल्याणासाठी किंवा प्रशासनासाठी केंद्र सरकार अनुदान देत असतात, त्याला विशिष्ट अनुदान म्हणतात. कारण की अनुदानाचा उद्देश काय, विशिष्ट आहे. विशिष्ट म्हणजे विशिष्ट एसटी वर्गाचं प्रशासन करण्यासाठी. सो येत असतात ट्रायबल डिपार्टमेंटला जो निधी येतो तो. आणि अनुच्छेद 276 मध्ये स्वेच्छाधीन आहेत का, नाही, 282 मध्ये स्वेच्छाधीन अनुदान. स्वेच्छाधीन अनुदान म्हणजे काय, सरकार, तुम्ही बघा आता बिहारची निवडणूक आहे, मोदीजींनी मोठं पॅकेज घोषित केलं. आता हे वित्त आयोगाने सांगितलंय का, नाही, हे सरकारचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. सरकार काय करत असतं, बऱ्याचदा निवडणुकांच्या पूर्वी जे राज्यांना पॅकेजेस घोषित करतं याला स्वेच्छाधीन अनुदान म्हणतात, आणि हा सरकारचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. सो 276 आणि 282 मध्ये आहे. मग आपण काय सांगू शकतो की यामध्ये काय विचारलंय, अचूक नसणारी म्हणजे चूक असणारी कोणता आहे, फक्त ड हे चूक आहे. क्लिअर, समजलं? चला पुढे जाऊ.
73वी घटना दुरुस्ती. आता मी तुम्हाला ना डायरेक्ट 73वी आणि 74व्या घटना दुरुस्ती कंपॅरिझन मध्ये सांगतो. ठीक आहे, सर्वात पहिले कोणती घटना दुरुस्ती, कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, त्यानंतर कोणतं बिल, त्यानंतर कधी मांडले, त्यानंतर पारित कधी झालं, त्यानंतर लागू कधी झालं. ठीक आहे, त्यानंतर हे विधेयक आहे याने कोणता भाग समाविष्ट केला, त्याच्यानंतर याने कोणते अनुच्छेद ऍड केले, अनुच्छेद, त्यानंतर याने कोणती अनुसूची निर्माण केली, त्या अनुसूचीमध्ये किती विषय आहेत, आणि त्यानंतर कोणत्या संस्था निर्माण केल्या. एवढ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला मी देणार आहे, लक्षात घ्या. सर्वात पहिले बघू आपण कोणती घटना दुरुस्ती, 73वी. बघा, घटना दुरुस्ती आहे 73वी, आणि 73वी घटना दुरुस्ती कधीची, 1992. लक्षात ठेवायचं, 73व्या घटना दुरुस्तीचं विधेयक 72वं होतं. किती, 72वं. कधी मांडलं, 1991 ला मांडलं, पारित झालं 1992 ला, आणि लागू झालं 24 एप्रिल 1993 ला. 91, 92, 93. आणि लक्षात ठेवायचं, म्हणून 24 एप्रिल हा कोणता दिन असतो, पंचायत राज दिन. कोणता भाग जोडलाय, भाग 9 जोडला. अनुच्छेद कोणता आहे, 243, ते 243 ओ. क्लिअर. कोणती अनुसूची जोडली, अनुसूची जोडली 11वं परिशिष्ट जोडलं, म्हणजे अनुसूची. किती विषय आहेत त्यामध्ये, 29 विषय. आणि संस्था कोणत्या निर्माण केल्या, रुरल लोकल बॉडीज, ग्रामीण स्वशासन संस्था. ठीक आहे. दुसरा आपण बघतोय, यानं कोणती घटना दुरुस्ती केली, 74वी घटना दुरुस्ती. आपण शिकतोय 74वी घटना दुरुस्ती 1992. विधेयक कितवं होतं, 73वं. बघा, एक न मायनस विधेयक होतं. कधी मांडलं, 1991 ला मांडलं, पारित कधी झालं, 1992 ला, लागू कधी झालं, 1 जून. ठीक आहे, 1 जून 1993 ला लागू झालं. ठीक आहे, 93 ला. भाग कोणता जोडला, 9A जोडला. हे ओ वर संपतंय, 243 पी ते 243 झेडची. ठीक आहे, झेडची. त्यानंतर कोणतं परिशिष्ट, 12वं परिशिष्ट जोडलं. यात किती विषय आहेत, 18 विषय आहेत. ठीक आहे, आणि कोणत्या बॉडीज निर्माण केल्या, तर अर्बन लोकल बॉडीज, ह्या बॉडीज निर्माण केल्या. ठीक आहे, संपलं. सगळ्याची उत्तर तुम्हाला कंपॅरिझन मध्ये मिळून जातील. ठीक आहे, म्हणून बघा की 73व्या घटना दुरुस्तीने भाग 9 समाविष्ट केला, अगदी बरोबर. अनुच्छेद 243 ते 243 ओस अनुच्छेद समाविष्ट केला, हे पण बरोबर आहे. या घटना दुरुस्तीने 12वं परिशिष्ट जोडलं, चुकलं, 11वं जोडलं. आणि 29 हे बरोबर आहे, पण 11वं हे चुकलं. आणि ही घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आली, हे बरोबर आहे. मग काय आहे, क वगळता सर्व योग्य आहे, कारण की क चुकीचा आहे. नेक्स्ट वन, पुढील पैकी कोणत्या विषयाचा समावेश 11व्या अनुसूचित होत नाही. आता ऑब्वियस आहे, 11वी अनुसूचित ज्याच्यामध्ये 29 विषय आहेत ते ग्रामीणच्या संदर्भात असेल. इंधन वैरण ग्रामीण भागात मिळतंय, त्यात असेल तो विषय. त्यानंतर प्रौढ व अनौपचारिक शिक्षण, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, ग्रामपंचायत रात्रीच्या शाळा चालवते, त्याला इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतात. फॉर्मल, ठीक आहे, इन्फॉर्मल. आणि प्रौढ शाळा चालवते. महिला बालकल्याण विभागच असतो, झेडपी मध्ये स्वतंत्र असतं. पण झोपडपट्टी सुधारणा आणि वर्धन हे कुठं दिसतं तुम्हाला, ग्रामीण नागरी भागात. म्हणून हे 11व्या अनुसूचित असेल का, नाही, हा विषय असेल 12व्या अनुसूचित. क्लिअर. हा शहरी, सो त्यामुळे उत्तर असलं पाहिजे हे. क्लिअर झालंय, पुढे जाऊया. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाले, त्याविषयी अयोग्य असणारं विधान निवडा. तर बघा, अयोग्य विधान सांगतोय, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश हरिलाल कानिया होते, अगदी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, 28 जानेवारी 1950 ला. म्हणून या वर्षी त्याला किती वर्ष पूर्ण झाले, 75 वर्ष. ठीक आहे, बघा, यावर्षी 2 चेंजेस झाले. सर्वोच्चचा फ्लॅग चेंज करण्यात आला. पहिले कसं, आता कसा फ्लॅग आहे, निळं हे आहे आकाश, त्याच्यावर गोल सिंबल आहे. वर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे इंग्लिश मध्ये आहे, खाली यतो धर्मस्ततो जय हे मराठीत आहे, म्हणजे देवनागरीमध्ये. संविधानाचं पुस्तक आहे, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे दिलाय. त्याच्यानंतर जो न्याय देवता होती जस्टिसिया, ती बदलली. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली, कारण की न्याय हा आंधळा नसतो. तिच्या हातात तलवार होती, त्याच्याऐवजी संविधान दिलं. तिचा तराजू खालीवर होता, तो बॅलन्स केला. तिच्या अंगावर भारतीय वस्त्र, साडी, आणि तिचे ऑर्नामेंट्स भारतीय करण्यात आले. समजलं, हे चेंजेस केले. बघा, सर्वोच्च न्यायालयाचा लोगो हा वरचं जे ब्रीद वाक्य आहे, यतो धर्मस्ततो जय, हे महाभारतातून घेण्यात आलाय, अगदी बरोबर. महाभारतामध्ये काय म्हटलं, यतो धर्मस्ततो जय, की धर्माचाच विजय होतो. जिथे धर्म तिथं विजय निश्चित आहे.
त्याच्यानंतर 1935च्या कायद्याद्वारे स्थापन झालेल्या फेडरल कोर्टाच्या जागी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. अगदी बरोबर आहे जे आपण बोललोय. आणि 51 नावे का नाही, 52 नावे सरन्यायाधीश अलीकडे न्यायमूर्ती भूषण गवई झाले. ठीक आहे. यांच्याबद्दल सांगताना फार प्राऊड फील होतं, कारण की हे, ठीक आहे, माझं जे जन्मगाव आहे, ठीक आहे, दर्यापूर नावाचं आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये, ते तिथले आहे. ठीक आहे. यांचं आणि यांचे वडील जे होते, ठीक आहे, दादासाहेब गवई, हे बिहारचे राज्यपाल होते, राज्यसभेवर होते, बिहारचे राज्यपाल होते. आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये यांचे शिक्षण संस्था आहे. माझं BEd, माझं BA संस्कृत आणि माझं MA ऍडमिनिस्ट्रेशन सो यांच्याच कॉलेजमधून झालेलं आहे. ठीक आहे. भूषण गवईंच्या वडिलांच्या. ठीक आहे, आलं लक्षात. सो असे आहेत भूषण गवई. यांचा नोव्हेंबर पर्यंत त्यांना कार्यकाल मिळणार आहे. ठीक आहे, भूषण गवई. हे चुकीचं असेल. नेक्स्ट वन 42. राज्यपाल म्हणजे सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी होय. बरोबर आहे. राज्यपाला स्वेच्छाधीन अधिकार सहसा वापरता येत नाही, कारण की तो केंद्राचा हस्तक आहे. सो असं कोण म्हटलं तर सरोजिनी नायडू, ज्या भारताच्या सर्वात पहिले राज्यपाल होते, लक्षात ठेवा, त्यांनीच हे विधान म्हटलं. नेक्स्ट वन केंद्रीय दक्षता आयोगाविषयी योग्य विधान निवडा. बघा लक्ष द्या. CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन हा एक वैधानिक आयोग आहे. हा काय आहे? वैधानिक आयोग. याचं काय काम आहे? याचं काम आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संदर्भात ज्या भ्रष्टाचाराच्या सर्व चौकशी येतील त्या चौकशी करणे. एखादा प्रशासकीय अधिकारी असेल त्याच्या विरोधात जर भ्रष्टाचाराच्या काही कंप्लेंट येतील तर त्या करणं. क्लिअर. बघा, के संतानम समिती आली. कोणती? के संतानम समिती. या समितीच्या शिफारसीनुसार 1964 ला काय झाली? याची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर 64 नंतर तोपर्यंत तो फक्त समितीने सांगितलं, सरकारनं त्यावेळेस ठराव केला आणि तो पारित झाला, एवढंच. मग तो वैधानिक नव्हता, गैरवैधानिक होता. आणि मग 2003 मध्ये पहिल्यांदा दक्षता आयोगाचा कायदा केला आणि याला काय दिलं? वैधानिक दर्जा दिला. बघा, आयोगाला स्वतःचे सचिवालय आणि तपास यंत्रणा आहे. चुकीचं आहे. स्वतःची तपास यंत्रणा नसते. एखाद्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर CBI च्या अंतर्गत चौकशी केल्या जाते. स्वतःची तपास यंत्रणा नसते. क्लिअर. सो त्यामुळे हे विधान चुकलं. सचिवालय आहे पण तपास यंत्रणा नाही. आणि ED आहे ना, ED म्हणतात ना, ED लागलं की काळ बदलतो. बघा आता समजा मेक ED लागली, याचाही काळ बदलतो आणि व्यक्तीचाही काळ बदलतो. ते काळ बदलणारी जी ED आहे ही याची नियुक्ती करताना केंद्रीय दक्षता आयुक्ताच्या सल्ल्याने, म्हणजे हा ज्याचं नाव सुचवेल त्या व्यक्तीची नियुक्ती केल्या जाते. येते पण क वगळता काय असेल? सर्व योग्य असेल. नेक्स्ट वन अयोग्य घटना दुरुस्ती. चला, तुमचं झालं लग्न. ठीक आहे, तुमचं लग्न झालं. हे तुम्ही लग्न झालं म्हणजे सॉरी, तुम्ही पोस्टवर गेले आणि हे तुमचे वडील. मग तुम्ही वडिलांकडे गेले की पापा मुझे शादी करनी है. ठीक आहे. तुम्ही बोलला की मला काय करायचं आहे? मला सिंधू सोबत लग्न करायचं आहे. ठीक आहे. तुमचे पप्पा तुम्हाला म्हणतील की भाई देख, कोणती सिंधू? नेमकी कोणती सिंधू? नेमकी कोणती सिंधू? अशा तर किती सिंधू होत्या तुझ्या लाईफ मध्ये, पण कोणती सिंधू? तुम्ही म्हणता ते नाही का पापा, की जी काय झाली आहे, जी BDMS झाली, जी काय झाली आहे, BDMS झाली आहे. अच्छा, समजलं. मला सिंधू 21 वर्षाची झाली, लग्न करा तिचं. कारण की जया जेटली समिती काय म्हणते? 21 वर्ष वय करा लग्नाचं. सो 21 वर्षाची सिंधू. मग 21 सिंधी भाषेचा ऍड केलाय. नेमकी म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी आणि की म्हणजे कोकणी. समजलंय. मग 21 आणि 71 किती होतात? 92 होतात. म्हणजे 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी ऍड केली, 71 नेमकी, नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी, आणि 92 न BDMS ऍड केली. BDMS म्हणजे काय? बोडो. बघा, BDMS म्हणजे बोडो. त्यानंतर डोंगरी, जी जम्मू काश्मीर मध्ये बोलले जाते. मैथिली आणि संथाली BDMS. कळालंय? समजलं. मग बघा, 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी ऍड केली, 71 न कोकणी, नेपाळी आणि इथं बोडो, संथाली, 92. म्हणजे वरीलपैकी सर्व काय आहे? योग्य आहे. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, इंग्लिश आपली या 8व्या अनुसूचित नाही.
बघा 8व्या अनुसूचित सुरुवातीला 14 भाषा होत्या. किती भाषा होत्या? 14. आणि नंतर 8 ऍड केल्या, 8 नवीन ऍड केल्या. पण आता 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत 8व्या अनुसूचित. फक्त मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, याचं उत्तर ना तुम्ही मला जेव्हा नेक्स्ट पेपरला याल सेंटरवर, ठीक आहे, किंवा ज्यांना येतंय उत्तर त्यांनी ऑफिसच्या नंबरला पाठवा की संविधानात 22 भाषा टाकण्याच्या मागचं रिझन काय. संविधानात 22 भाषा कशासाठी टाकल्या, कशासाठी एवढा कुटाणा गेला, याचं उत्तर मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की क्युरिओसिटी हे तुम्हाला खूप काही नॉलेज देऊन जाते. समजलं? राजस्थानी आणि इंग्लिश या 2 भाषा संविधानात नाही. 8व्या अनुसूचित 8 कोणत्या ऍड केल्या समजलं ना? सिंधी हे 4 आणि हे 4, 8 नंतर ऍड केले. ठीक आहे, क्लिअर? आता पुढे पुढील पैकी कोणकोणत्या घटना दुरुस्त्यांना विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याचं समर्थन लागते? पहिले समजून घ्या. घटना दुरुस्तीचे 2 टाईप आहेत. बघा, घटनेत बदल करण्याचे 3 टाईप आहेत आणि घटना दुरुस्तीचे 2 टाईप आहेत. पहिलं ते म्हणजे संसदेचं विशेष बहुमत, आणि दुसरं ते म्हणजे काय? संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याचं समर्थन. राज्य किंवा काय युनियन टेरिटरी यांचं समर्थन. कोणत्या समर्थन? साध्या बहुमताने. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की सर हे असं काय आहे? त्याचं माझं कारण सांगितलं की जेव्हा जेव्हा राज्याच्या अधिकारांना धक्का लागतो किंवा जेव्हा जेव्हा संघराज्यीय तरतूद, संघराज्यीय तरतूद म्हणजे काय? म्हणजेच काय आहे की फेडरल जी प्रोव्हिजन आहे, ठीक आहे, समजला? फेडरल जी प्रोव्हिजन आहे त्याला जेव्हा धक्का लागतो, राज्याच्या अधिकाराला जेव्हा धक्का लागतो, तेव्हा निम्म्या राज्याचं समर्थन घ्यावं लागतं. म्हणजे केंद्रानं काय केलं असतं? घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार कमी केले असते. जसं बघा आता 368 मध्ये तरतूद, 368 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत सांगितली आहे. आणि उद्या जर सरकारनं असा कायदा केला तर की यापुढे घटना दुरुस्तीला साधं बहुमत लागेल, असं जर बदल करत असेल तर ऑब्वियस आहे काय असेल? ऑब्वियस आहे की राज्याचं बहुमत लागतं. म्हणून 368 कलम मध्ये बदल करायचा असेल तर राज्याचं समर्थन कंपल्सरी आहे. केंद्रशासित प्रदेशात जर उच्च न्यायालय निर्माण करायचं आहे तर राज्याचं समर्थन लागतं. का? कारण समजून घ्या. मला सांगा, तुम्हाला दमन दीव दादरा नगर हवेलीसाठी काय करायचं आहे? उच्च न्यायालय स्थापन करायचं आहे. आता ऑब्वियस आहे, तुम्ही जर दमन दीव दादरा नगर हवेलीला उच्च न्यायालय स्थापन करताय तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचं क्षेत्र कमी करताय, कारण की मुंबई उच्च न्यायालय सध्या दादरा नगर दमन दीव साठी काम करतच ना. सो त्यामुळे त्याच्यानंतर संसदेतील राज्याचं प्रतिनिधित्व ऑब्वियस आहे. संसदेमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व म्हणजे काय असतं की समजा फॉर एक्झाम्पल मी उदाहरण सांगतो की एखाद्या राज्याचं प्रतिनिधित्व कमी करताय, एखाद्याचं वाढवताय, म्हणजे हस्तक्षेप करताय ते. आणि सूच्या जर तुम्हाला केंद्र सूचीतले विषय राज्य सूचीत टाकायचे तर त्या राज्याच्या परमिशन घ्याव्या लागते. मी उदाहरण सांगतो, जीएसटीनं काय केलं? जीएसटीनं 9 टॅक्स रद्द केले राज्याचे आणि 8 केले केंद्राचे. म्हणून जीएसटीनं 9 टॅक्स रद्द केले ना राज्याचे, म्हणून अर्ध्या राज्यांची परमिशन लागली. कळाला? विधानसभेची निर्मितीसाठी घटना दुरुस्ती नसतेच. विधान परिषदेसाठी आर्टिकल 169 मध्ये संसद साध्या कायद्याने करू शकते आणि कार्यालयीन भाषेचा वापर 120 मध्ये दिलाय. सो ह्यासाठी घटना दुरुस्ती लागत नाही. मग काय आहे? तर ऑब्वियस आहे 1 2 3 4 गणपतीचा. ठीक आहे, आलं लक्षात? कळालं? सो अशा प्रकारे पुढे अनुच्छेद 356 हे मृतपत्रांप्रमाणे राहील. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं बघा, कसं असतं? राज्यातली जर घटनात्मक व्यवस्था कोलमडून पडली, ठीक आहे, आता राज्यातली घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडली याचा अर्थ काय होतोय की राज्यातला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे अल्पमतात गेलं, यांचं सरकार अल्पमतात गेलं. कोणीही जर सरकार स्थापन करण्यात जर तयार नसेल तर त्याला म्हणतात घटनात्मक व्यवस्था कोलमडली. सो अशा वेळेस काय केलं पाहिजे? 356चा शेवटचा पर्याय म्हणून वापर केला पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. ठीक आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. पण आज भारतात जर तुम्ही बघितलं तर राज्यातलं सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्र मनमानी पद्धतीने याचा वापर करतोय. मणिपूरमध्ये 11व्यांदा लागली. सो अशा प्रकारे होतोय. म्हणजे आज काय झालंय? आज त्याचं जिवंत पत्र निर्माण केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पण मी तुम्हाला 351 मागं सांगितलं होतं भाग 17 मध्ये. तिथं काय सांगितलंय की 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी डायरेक्शन दिले आहेत की हिंदी भाषा वाढली पाहिजे भारतात, कारण की इंग्रजांची राज्य कारभाराची भाषा इंग्लिश होती. मग आपल्याला हिंदी भाषा इम्प्लिमेंट करायची होती. तो त्यासाठी
351 मध्ये संघ राज्यावर कर्तव्य दिली आहे. त्यांना सांगितलं की हिंदी तसेच प्रादेशिक भाषेचा प्रसार वाढवणे चुकलं रे बाबा. निर्देशक कशासाठी? हिंदी भाषेसाठी. मग सांगितलं कशासाठी? हिंदीसाठीच सांगितलं असेल. मग इथं काय आहे? हिंदीच्या भाषेचा प्रसार वाढवणे. तर इथं प्रादेशिक भाषा शब्द असल्यामुळे हे कॅन्सल करतो. नंबर 2, भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून वापरता येईल अशा प्रकारे तिचा विकास करणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतात हिंदी प्रत्येकाला जमली पाहिजे या पद्धतीने सरकारनं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. त्यानंतर हिंदुस्थानी आणि 8व्या अनुसूचीमध्ये ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये वापरली जाणारी रूपे, शैली, शब्दप्रयोग याचा समावेश करून हिंदी समृद्ध करणे. म्हणजे काय? भारतात ज्या ज्या 22 भाषा आहेत त्या भाषांची रूप वापरायची, त्याच्यानंतर त्याच्या शैली वापरायच्या, त्यातले शब्द वापरायचे आणि हिंदी समृद्ध करायची. आणि भाषेच्या विकासासाठी अल्पसंख्याक अधिकारी नेमणे. आता मला सांगा, भाषिक अल्पसंख्याक अधिकारी इथं आहे का? नाही. 350 बी मध्ये दिला. समजलं ना? सो त्यामुळे इथं फक्त ब आणि क येतं. ऑप्शन नंबर 3. क्लिअर झालंय? पुढे हा प्रश्न चुकला असेल तुमचा, आहे नो. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाविषयी अयोग्य विधान निवडा. ठीक आहे. ही एक संविधानिक संस्था आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं 338 ए मध्ये काय आहे? ही संस्था आहे. 338 मध्ये SC आयोग आहे, ST आयोग 338 ए मध्ये. अनुसूचित जमातींचे हक्क सुरक्षा उपाययोजनापासून वंचित केल्यासंबंधी नेमक्या तक्रारीची चौकशी करणे. अगदी बरोबर आहे. बघा लक्ष द्या. अनुसूचित जमातीला जे संविधानात संरक्षण दिलंय, भारतातील कायद्यांनी संरक्षण दिले आहे, सो ते संरक्षण तपासण्याचं काम हे करते. नेक्स्ट वन, आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात. अगदी बरोबर. कोणत्याही आयोगामध्ये एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 3 सदस्य, आणि अध्यक्ष नेहमी हा अनुसूचित जमातीचा असतो. आणि आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या सेवा शर्ती व पदावधी या संसदीय कायद्याने ठरवतो का? नाही. लक्षात ठेवा, सेवा शर्ती ज्या आहेत ह्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया ठरवत असतो बाळांनो. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी संसदीय कायदा करण्याची गरज नसते. काही गोष्टी राष्ट्रपती पण ठरवतो. ठीक आहे. आणि या आयोगाला दिवाणी न्यायालयासारखे अधिकार असतात. नेक्स्ट वन, अलीकडे निवडणूक आयोगाने कोणत्या राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढलाय? कसा होतं माहितीये का? एप्रिल 2023 पर्यंत, एप्रिल 2023 पर्यंत भारतात 9 राष्ट्रीय पक्ष होते. 9 राष्ट्रीय पक्ष. आता जर तुम्ही बघितलं तर आता सध्या 6च आहेत. सध्या किती आहे? 6 राष्ट्रीय पक्ष. कारण की 3चा दर्जा काढण्यात आला. कोणत्या 3चा काढला बघा? एक तो म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ममता दिदीचा पक्ष. दुसरा तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि तिसरा तो म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ब-क-ड यांचा दर्जा काढून घेण्यात आला. आणि आपला अलीकडे पक्षाचा दर्जा दिला. कारण की आप 4 राज्यात प्रादेशिक पक्ष आहे, आणि 4 राज्यात प्रादेशिक पक्ष झाला की तुम्ही राष्ट्रीय पक्ष बनता. जसं दिल्लीमध्ये त्यांची सत्ता होती, तिथं आहे. नंबर 2, पंजाबमध्ये त्यांची सत्ता आहे, भगवंत मान सरकार. त्यानंतर गोव्याच्या निवडणुकीमध्ये चांगलं त्यांना बहुमत मिळालं. ठीक आहे. आणि तिसरं ते म्हणजे गुजरातमध्ये त्यांना चांगलं वोटिंग मिळालं. त्यामुळे 4 राज्यात प्रादेशिक पक्ष झाल्यामुळे त्यांना तो दर्जा मिळाला. येते लक्षात? सो हे ब, क आणि ड हे लक्षात. आणि एक लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला की त्यांना भारतभर कोणत्याही निवडणुकीत त्यांचं समान चिन्ह असतं. ठीक आहे. दुसरं, त्यांना केंद्राच्या ऑफिससाठी दिल्लीत जागा मिळते, म्हणजे ऑफिससाठी. त्यानंतर त्यांना प्रत्येक निवडणुकीला 2-2 मतदार याद्या मोफत मिळतात. बाकीच्यांना पैसे द्यावे लागतात. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 50. हा काय पाहिजे होता? हा पाहिजे होता की अयोग्य विधान निवडा. योग्य नाही, अयोग्य. अयोग्य कोणता आहे बघू. नंबर 1, केवळ मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावधीचं संरक्षण आहे, इतर आयुक्तांना नाही. ठीक आहे. बघा लक्ष द्या. काय असतं? मुख्य निवडणूक आयुक्ताला जर पदावून काढायचं असलं तरच संरक्षण आहे, इतर आयुक्तांना नाही. इतर आयुक्तांना, मुख्य निवडणूक आयुक्तांना म्हटलं जर पदावून काढून टाका तर सहज काढून टाकलं जातंय. सो हे अशी सिस्टम आहे. आणि याला पदावून काढण्यासाठी विशिष्ट पद्धत अवलंबल्या जाते. नंबर 2, आयुक्तांचा पदावधी घटनेत निश्चित केला नाही. ठीक आहे. तर आयुक्ताचा पदावधी हा घटनेत निश्चित नाहीये, तर तो काय आहे? तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. ठीक आहे. हा कायद्यानं ठरवला, कारण की 1991 चा कायदा होता. निवृत्तीनंतर सरकारी नेमणुकीपासून त्यांना प्रतिबंधित केला आहे? नाही. निवडणूक आयुक्त कुठेही काय करू शकतो? नोकरी करू शकतो. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना भारतात. आणि मुख्य निवडणूक आयुक्त
आणि इतर आयुक्तांच्या कोणत्याही पात्रता संविधानात नाही. मोस्टली संविधानात पात्रता कधीच दिल्या नसतात. ठीक आहे, टेक्निकल पात्रता दिल्या नसतात, हे लक्षात असू द्या. सो त्यामुळे विधान काय आहे, विधान क्रमांक 3 चुकीचा आहे, बाकी 3 बरोबर आहे. ठीक आहे, जायचं पुढे बघा आता.